भगवान വീണ്ടും ഒരു അവസരം കൂടെ കർത്താവ് തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु का वचन की उपस्थिति में आने के लिए प्रभु ने और एक अवसर दिया है. കർത്താവ് നമുക്ക് തരുന്ന അവസരങ്ങളെല്ലാം നിത്യമായിട്ട് നമുക്ക് പ്രയോജനപ്പെടണം എന്നാണ് കർത്താവ് ആഗ്രഹിക്കുന്നത്. और प्रभु का यही आग्रह है कि जब भी हमको इस तरह वचन सुनने के लिए अवसर मिलता है उसका परिणाम और लाभ अनंतता तक होना चाहिए. നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം നമ്മൾ പഠിക്കുമ്പോൾ हम लोग जब यूहन्ना का सुसमाचार पढ़ते हैं അതിനകത്ത് കർത്താവിന്റെ പബ്ലിക് മിനിസ്ട്രിയെ കൂടാതെ തന്റെ ശിഷ്യന്മാരോട് ചേർന്ന് വളരെ സ്നേഹപരമായ ഹൃദയപൂർവ്വമായി സംസാരിക്കുന്ന ഒരു വലിയ ഒരു ദീർഘമായ ഒരു പ്രഭാഷണമാണ് 13, 14, 15, 16, 17 അധ്യായങ്ങളിലുള്ളത്. हम लोग बाकी सुसमाचारों में से जो अलग यूहन्ना का सुसमाचार का खासियत यह है कि जो प्रभु यीशु मसीह जितना उन्होंने बाहर लोगों के साथ पूरा भीड़ के साथ जितना उन्होंने कार्य किया और सेवा किया, यूहन्ना का सुसमाचार का खासियत यह है कि अधिकतर प्रभु ने अपने चेलों के साथ व्यक्तिगत रीति से सिर्फ चेलों के साथ मिलकर अपना दिल का बात, अपना हृदय का बात, वो प्रेम की बातें, वो सब बातों का प्रभु ने उस विषय में प्रभु सेवा किया और बात किया और संदेश किया. जो हम लोग यूहन्ना का सुसमाचार 13 अध्याय से 17 अध्याय तक पढ़ेंगे तो वो पर्सनल टाइम जो प्रभु ने सिर्फ चेलों के साथ बिताया है वो अध्यायों में हम देखते हैं. 17 അധ്യായത്തിൽ സഭയെ സ്നേഹിച്ച് കർത്താവ് പിതാവിനോട് പ്രാർത്ഥിക്കുന്ന ഒരു ദീർഘ പ്രാർത്ഥനയാണ്. അത് കഴിഞ്ഞ് 18 അധ്യായത്തിൽ കർത്താവ് അറസ്റ്റ് ചെയ്യപ്പെടുകയാണ്. 17वां अध्याय में प्रभु कलीसिया के लिए, मंडली के लिए प्रभु प्रार्थना करता है और प्रभु अपना मंडली के विषय में इच्छा प्रकट करता है. उसके बाद 18वां अध्याय में प्रभु को उनको गिरफ्तार किया जाता है. 15 അധ്യായത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ परंतु अब 15 अध्याय आज हम देखेंगे. उस अध्याय में നാമും കർത്താവുമായുള്ള അഭേദ്യ ബന്ധത്തിന്റെ യാഥാർത്ഥ്യം ഒരു മുന്തിരിവള്ളി മുന്തിരി അതിന്റെ ബ്രാഞ്ചും അതിന്റെ ആ സ്റ്റെമ്മും തമ്മിലുള്ള ബന്ധം പോലെ പറഞ്ഞിട്ട് കർത്താവ് അതിന്റെ 13ാം വാക്യത്തിൽ കർത്താവ് പറയുന്ന ഒരു വിശേഷപ്പെട്ട ഒരു പദമാണ് നമ്മൾ ഇന്ന് ചിന്തിക്കുന്നത്. तो वहां पर प्रभु 15वां अध्याय में शुरू करते समय में कि किस तरह हम लोग डाली है और हम प्रभु के साथ बने हुए रहना है, इस तरह का बातें बोलकर 13वां वाक्य में है जो आज का मूल्य विषय जो हम लोग मनन करना है, जो आग्रह रखता हूँ. 13वां वाक्य पढ़े. प्रेम किसी का नहीं कि कोई अपने मित्रों के लिए अपना प्राण दे. ഓക്കെ, നമ്മള് ഈ സ്നേഹിതന്മാർക്ക് വേണ്ടി ജീവനെ കൊടുക്കുക എന്നുള്ളത് വളരെ പേഴ്സണൽ ആയിട്ടുള്ള അപേക്ഷനായിട്ടുള്ള ഒരു വാചകമാണ്. तो जब ये वचन, ये शब्द जब हम पढ़ते हैं कि अपने मित्र के लिए या अपना करीबी जन के लिए, मित्र के लिए अपना जान देना, प्राण देना, ये शब्द, ये वाक्य बोला तो बहुत ही खास रीति से पर्सनल बात होता है. जो जिससे ज्यादा प्रेम करता है उनको बोला जाने वाला शब्द रहता है. ये നമ്മള് പൊതുവേ നമ്മള് കർത്താവിന്റെ ക്രൂശ് മരണത്തെ കുറിച്ച് നമ്മൾ പറയുമ്പോൾ എങ്ങനെയാണ് പറയുന്നത്? യേശു ക്രിസ്തു പാപികൾക്ക് വേണ്ടി മരിച്ചു എന്നല്ലേ? हम लोग जब प्रभु को क्रूस को जब हम देखते समय में स्वाभाविक रीति से प्रभु जब क्रूस में मरा करके बोलते समय में किसके लिए मरा करके हम हमेशा बोलते हैं? प्रभु तो पापियों के लिए मरा करके हम बोलते हैं ना. സ്നേഹിതന്മാർക്ക് വേണ്ടി മരിച്ചു എന്നാണോ? तो क्या हम ऐसा बोलते हैं कि प्रभु अपना मित्र के लिए क्रूस पर मरा करके? ऐसा कभी बोलते हैं कि हम? ഇല്ല, कभी नहीं कहते हम. കർത്താവ് മരിച്ചത് ആർക്ക് വേണ്ടിയാണ്? प्रभु किसके लिए मरा? പാപികൾക്ക് വേണ്ടി. पापियों के लिए मरा. എന്നാൽ ഇവിടെ എന്താണ് ആ പദം ഉപയോഗിക്കാതെ പാപിക്ക് വേണ്ടി മരിക്കുന്നു എന്ന് പറയാതെ ഞാൻ എന്റെ സ്നേഹിതന്മാർക്ക് വേണ്ടി മരിക്കുന്നു, ജീവൻ കൊടുക്കുന്നു എന്ന് പറയുന്നത്? परंतु यहाँ पर क्यों है ऐसा? यीशु ने वहां पर मैं अपने शत्रुओं के लिए या अपना बैरी लोगों के लिए, पापियों के लिए मर रहा हूं, वैसा शब्द ना इस्तेमाल करते हुए अपना मित्र के लिए मर रहा हूं करके प्रभु कह रहा है. അപ്പൊ സ്നേഹിതന് വേണ്ടി മരിക്കുന്നതിനും വലിയൊരു സ്നേഹം ഇല്ല. और अपना मित्र के लिए मरना, जान देना, उससे बड़ा प्रेम है ही नहीं. ലോകത്തിൽ പലതരത്തിലുള്ള സ്നേഹങ്ങളുണ്ട്. അപ്പൻ, മക്കൾ, ഭാര്യ, ഭർത്തൃ, പല ബന്ധങ്ങളുണ്ട്, സ്നേഹമുണ്ട്. संसार में हम देखते हैं ना, बहुत प्रकार का प्रेम को हम देखते हैं. माता पिता का प्रेम, पति पत्नी का प्रेम, अलग अलग रिश्ते हैं. ये सब अलग अलग प्रेम को हम दुनिया में देखते हैं. ഇത് നമ്മൾ നന്നായി മനസ്സിലാക്കണം. इसलिए ये बातें हमें समझना बहुत जरूरी है. നമ്മുടെ അവസ്ഥ എന്താണെന്ന് കർത്താവ് വെളിപ്പെടുത്താതെ നമ്മളെ സ്നേഹിതന്മാരായി, ഉന്നതന്മാരായി, ഇപ്പം രാജാവിന്റെ സ്നേഹിതൻ ആരായിരിക്കണം? രാജാവ് തന്നെ ആയിരിക്കണം. तो इसके लिए प्रभु, यहाँ पर प्रभु का तत्व देखो, हमारा असली अवस्था क्या है, वो अवस्था को ना बताते हुए प्रभु हमको एक प्रेम के रीति से, एक मित्र का रीति से प्रभु हमको संभावना करता है. अभी जब राजा जब किसी को प्रेम करता है तो उसका जिससे प्रेम किया जाता है वो व्यक्ति का स्टेटस भी क्या होना चाहिए?
वही राज्य पदवी होना चाहिए। तो प्रभु भी उसी रीति से कह रहा है, मैं तुम्हारा मित्र हूँ और मैं तुमसे प्रेम करता हूँ। അല്ലേ? ഇപ്പൊ സ്നേഹത്തിന് വേണ്ടി മരിക്കുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? अपना मित्र के लिए जान दे रहा हूँ, प्राण दे रहा हूँ करके बोला तो मतलब क्या है? സ്നേഹിക്കുന്ന ആളും ആ സ്നേഹിക്കപ്പെടുന്ന ആളും തമ്മിൽ ഏകദേശം തുല്യരാണ്. അതുകൊണ്ടാണല്ലോ സ്നേഹിതൻ എന്ന് പറയുന്നത്. मतलब मित्र किसको बोलते हैं? मतलब मैं अगर किसी को मैं मरने जा रहा हूँ, तुम्हारे लिए मरने जा रहा हूँ बोला तो मेरे मन में क्या है? जिसके लिए मैं मरने जा रहा हूँ, मेरा अवस्था और उसका अवस्था एक है, हमारा दोनों का पदवी एक है। उस नजरिए से दर्जे को देखकर मैं कह रहा हूँ कि मैं तुम्हारे लिए मरूंगा। वैसा प्रभु कह रहा है। ഇപ്പൊ രാജാവ് ഒരു ഭിക്ഷക്കാരനെ സ്നേഹിക്കത്തില്ല. एक राजा कभी भी भिखारी से प्रेम नहीं करेगा। പക്ഷെങ്കിൽ രാജാവ് ആരെയാണ് സ്നേഹിക്കുന്നത്? രാജാവിന് സ്നേഹിതൻ ആരാണ്? राजा का मित्र कौन है? രാജാവായിരിക്കണം. उसी का उनका ही पद का होना चाहिए, दूसरा राजा रहेगा। അപ്പോൾ നമ്മളെ സ്നേഹിച്ചതിന്റെ വാല്യൂ നമ്മള് ആ കർത്താവിന്റെ ഈ വചനത്തിലൂടെ നമുക്ക് വ്യക്തമാക്കുകയാണ്. तो इस वचन के द्वारा प्रभु जब हमसे प्रेम करता है या हमें मित्र बोलते समय में प्रभु हमें क्या दर्जा दे रहा है, क्या मूल्य दे रहा है, वो ये वचन बता रहा है। അപ്പൊ നമ്മളെ കർത്താവ് സ്നേഹിക്കുമ്പോൾ ഒരു ദീർഘകാല അടിസ്ഥാനത്തിൽ നിത്യതയെ കണ്ടുകൊണ്ട് നമ്മൾ ഒരിക്കലും പിരിഞ്ഞു പോകാതെ കർത്താവിന്റെ സിംഹാസനത്തോട് ചേർന്നിരുന്ന് തമ്മിൽ സംസാരിച്ച് സ്നേഹബന്ധം പുലർത്തുന്ന രീതിയിലേക്ക് നമ്മളെ ഉയർത്തുക എന്നുള്ളത് കർത്താവിന്റെ ഹൃദയത്തിലെ വലിയൊരു ആഗ്രഹമാണ്. तो ये प्रभु का हृदय का सबसे बड़ा आग्रह यह है कि जब वो प्रेम करता है करके बोलते समय में उस प्रेम का उद्देश्य क्या है? प्रभु भविष्य को देखकर बोल रहे हैं कि आने वाले युग में जिन लोगों से मैं प्रेम करता हूँ वो लोग मेरे साथ सिंहासन में परमेश्वर का महिमा में साथ में बैठेंगे, युगानुयुग हम साथ में रहेंगे। इस दर्शन से प्रभु कह रहा है कि मैं मेरा मित्रों से प्रेम करूं। उस नजरिए से प्रभु कह रहा है। അപ്പൊ നമ്മുടെ ഇപ്പോഴത്തെ അവസ്ഥയെ സുവിശേഷത്തിൽ നമ്മള് കർത്താവ് പറയുന്നില്ല. നമ്മുടെ ഇപ്പോഴത്തെ അവസ്ഥ ഉപദേശപരമായ രീതിയിൽ വരുമ്പോൾ പൗലോസ് പറയുന്നുണ്ട് നമ്മുടെ അവസ്ഥ എന്താണ്. तो हमारा असली अवस्था क्या है करके उपदेश के रीति में सुसमाचार सुनकर तुम लोग हमारा अवस्था क्या है करके वो रीति से नहीं जाते हुए उसके बारे में कौन कह रहा है? पौलुस बताता है रोमियो का पुस्तक में अपना लेखाओं में वो कहता है कि हम लोग कौन है, पापी है, बेरी है। ये सब अवस्था पौलुस उपदेश देते समय में हमारा असली अवस्था क्या है और प्रभु किन लोगों के लिए मरा करके ये बात कह रहा है। लेकिन प्रभु उस भाग में ना जाते हुए भविष्य को देखकर हमारा अवस्था क्या है वो देखकर प्रभु कह रहा है कि मैं अपना मित्र के लिए जान दे रहा हूँ। അപ്പോൾ സ്നേഹത്തിന് വേണ്ടി മരിക്കുന്നു എന്ന് കർത്താവ് പറഞ്ഞതിന്റെ അർത്ഥം മനസ്സിലാക്കാൻ നമ്മളെ ലേഖനങ്ങളിലേക്ക് പോകേണ്ടതുണ്ട്. इसके लिए प्रभु कहता है कि मैं मेरे मित्रों के लिए अपना प्राण दे रहा हूँ, जान दे रहा हूँ। ये बात को उस तत्वों का समझना है तो लेखाओं में प्रभु प्रेम के विषय में क्या है उसको भी समझना जरूरी है। റോമലേഖനം 5 അധ്യായം അതിന്റെ 6 മുതൽ 10 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ യഥാർത്ഥത്തിലുള്ള സ്ഥിതി എന്താണെന്ന് നമ്മുടെ വെളിപ്പെടുന്നുണ്ട്. ആർക്ക് വേണ്ടിയാണ് ക്രിസ്തു മരിച്ചതെന്ന് റോമലേഖനം അതിന്റെ 5 അധ്യായം 6 മുതൽ 10 വരെ വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ അവിടെ വ്യക്തമാണ്. വായിക്കണ്ട, നമുക്കത് പരിചയമുള്ള കാര്യമാണ്. तो हम लोग ये बात जानते हैं, रोमियो का पुस्तक जब हम 5वां अध्याय पढ़ते समय में 6 से लेकर 10 तक अभी पढ़ने की जरूरत नहीं है, रेफरेंस के लिए आप ले लेना। तो वहां पर हमारा अवस्था क्या है करके पौलुस उपदेश की रीति से बताना चाहते हैं कि हमारा असलियत क्या है, किस अवस्थे में हम है और किन के लिए मसीह आकर मरा करके वहां पर बताया जा रहा है। അവിടെ രാജാവിന്റെ സ്നേഹിതനായിരിക്കാനുള്ള ഒരു യോഗ്യതയും നമുക്കില്ല. അവിടെ നമ്മൾ ബലഹീനരായിരുന്നപ്പോൾ എന്ന് പറഞ്ഞാൽ तो वहां पर देखो एक राजा आकर हमारे लिए मर रहा है, ये वाला इन लोगों के लिए मर रहा है करके बोलते समय में ये लोग मित्र है करके ऐसा बोलने का कोई भी गुण वहां पर लिखा नहीं है। क्योंकि वहां पर क्या लिखा है? हम लोग जब कमजोर है ऐसे समय पर प्रभु आकर मरा। मतलब क्या है? റോമലേഖനം 5:6 എന്താ വായിക്കുന്നത്? रोमियो 5 का 6 में हम क्या पढ़ते हैं? क्योंकि जब हम निर्बल ही थे, हाँ मतलब निर्बल ही थे। हमारा अवस्था क्या है? हम निर्बल है। ഒരു രാജാവുള്ളപ്പോൾ मतलब एक राजा है ആ രാജാവിന്റെ മുമ്പിൽ വരാൻ യോഗ്യതയില്ല. तो निर्बल है मतलब क्या? इस महान राजा के सामने हम लोग आकर खड़े हो जाए ऐसा योग्यता हमारे में अंदर नहीं है। രാജാവിന് വസ്ത്രമില്ല, राजा का राजीय वस्त्र नहीं है हमारे पास, രാജാവിന്റെ ജീവിത സ്റ്റൈൽ ഇല്ല. और जो राजा जिस जीवन का शैली में वो तत्व में जी रहा है वो रीति हमारे पास नहीं है। രാജാവ് നിയമം പാലിക്കുന്നവനാണ്. राजा हमेशा सब प्रकार का नियम पालन करने वाला व्यक्ति है। അപ്പൊ അതൊന്നും ചെയ്യാൻ കഴിവില്ലാത്ത നമുക്ക് വേണ്ടി वो सब बातों को हम जो पालन नहीं कर सकते ऐसे कमजोर लोगों के लिए, എന്ന് പറഞ്ഞാൽ ബലഹീനരായ നമുക്ക് വേണ്ടി, जो कमजोर है उन लोगों के लिए പിന്നെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് എന്താണ്? फिर हम क्या पढ़ते हैं? നമ്മൾ പാപികളായിരിക്കുമ്പോൾ, പാപികൾ എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരു രാജാവുമായിട്ട് ഒരു ബന്ധവുമില്ല. 8वां वाक्य में हम पढ़ते हैं कि जब हम पापी ही थे, मतलब राजा के साथ कोई रिश्ता नहीं है। പിന്നീട് നമ്മൾ വായിക്കുകയാണ്, നമ്മൾ അതിന്റെ 5 അധ്യായത്തിന്റെ 10 വാക്യം,
നമ്മൾ സ്റ്റിൽ എനിമീസ്, ശത്രുക്കളായിരുന്നപ്പോ. और 10 में हम पढ़ते जब हम बैरी ही थे, मतलब हम जब शत्रुत्व का अवस्था में थे तो उस समय में प्रभु मरा, അല്ലെ? है ना? രാജാവ് സ്നേഹിതനാണ് വേണ്ടിയാണ് तो മരിക്കുന്നത്. मतलब यहाँ पर राजा अपना मित्र के लिए मर रहा है क्या? ആർക്ക് വേണ്ടിയാണ് മരിക്കുന്നത്? किनके लिए मर रहे हो? വെറും ബലഹീനരായിരിക്കുന്നവർ, बोलो जो कमजोर है, जो पापी पापी है, है, निर्बल पापी और जो शत्रु है, बैरी है. നമ്മളെ പിന്നെ ആരാണ്? हम लोग कौन है? ശത്രുവായിരിക്കുന്നവർ വേണ്ടി. हम लोग जो बैरी है, शत्रु है, उन लोगों के लिए. രാജാവ് എന്താ ചെയ്യേണ്ട? ശത്രുക്കളെ കൊന്നുകളയല്ലേ ചെയ്യുന്നത്. राजा को क्या होना चाहिए? राज्य में अगर राजा का शत्रु रहेगा, बैरी रहेगा, तो क्या करना चाहिए? कानून के हिसाब से सबको मार देना चाहिए ना. എന്നോട് രാജാവ് എന്ത് ചെയ്യുന്നത്? ഇവിടെ तो പറയാണ്. यहाँ पर प्रभु क्या कर रहा है? അപ്പോൾ നമുക്കിവിടെ നമ്മളെ കർത്താവ് ഈ അവസ്ഥയിലൊക്കെ ആണ് നമ്മളെ കണ്ടെത്തിയതെങ്കിലും तो ये अवस्था में प्रभु भले ही हमको देख लिया है तो भी, നമ്മുടെ അവസ്ഥ ഇങ്ങനെയൊക്കെ ആണെങ്കിലും हमारा अवस्था ऐसा ही है तो भी, രാജാവ് നല്ലൊരു സ്നേഹിതനാണ്. राजा क्या है? अच्छा प्रेम करने वाला स्वाभाविक व्यक्ति है. ഇവിടെ നമ്മുടെ അവസ്ഥയെ കുറിച്ചല്ല ഇവിടെ വെളിപ്പെടുത്താൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. तो प्रभु यहाँ पर हम लोग कितने गिरे हुए नीचे, ये बात दिखाने के लिए राजा को कोई इच्छा नहीं है. നമ്മളെ സ്നേഹിക്കുന്ന വ്യക്തി എങ്ങനെയുള്ളവനാണ് बल्कि हमसे प्रेम करने वाला व्यक्ति, उसका स्वभाव कैसा है, वो राजा हमको बताना चाहता है पवित्र आत्मा की मदद से. हमें നമ്മൾ ആരെന്നുള്ളതല്ല, हम लोग कौन है, हमारा अवस्था क्या है, वो नहीं है विषय. നമ്മളെ സ്നേഹിക്കുന്നത് ആരാണ്, परंतु हमसे कौन प्रेम कर रहा है, वो प्रभु कौन है. നമ്മളിലേക്ക് നോക്കി നമ്മൾ നിരാശപ്പെടാനല്ല, क्योंकि हम हमारा बुरा अवस्था को देखकर निराश हो जाए, उसके लिए नहीं. നമ്മളെ ആര് സ്നേഹിക്കുന്നു എന്നതിലേക്ക് നോക്കി ധൈര്യം പ്രാപിച്ച് സന്തോഷവാന്മാരാകാനാണ് ആഗ്രഹിക്കുന്നത്. बल्कि कौन हमसे प्रेम कर रहा है, ये बात का असलियत मालूम पड़कर एक बड़ा खुशी और उत्साह और आनंद से, हिम्मत से होकर जीने का जीवन होने के लिए कारण बन रहा है प्रभु हमसे प्रेम करके. നമുക്ക് ലൂക്കോസുവിശേഷം അതിന്റെ 10-ാം അധ്യായത്തിൽ ഒരു നല്ല സമരിയക്കാരനെ അറിയാലേ? लूका का पुस्तक 10वां अध्याय में वहां पर एक अच्छा शमरिया के बारे में प्रभु वहां पर कहता है. അവിടെ ഒരു നിയമജ്ഞനായിരിക്കുന്ന അല്ലെങ്കിൽ ഒരു ശാസ്ത്രി വന്നിട്ട് പറയുകയാണ്, ഏറ്റവും പ്രധാന കൽപ്പന ഏതാണ്? നിന്റെ ദൈവമായ യഹോവയെ പൂർണ്ണ ഹൃദയത്തോടും പൂർണ്ണ ആത്മാവോടും ഒക്കെ സ്നേഹിക്കണം, നിന്റെ കൂട്ടുകാരനെ നിന്നെ പോലെ തന്നെ സ്നേഹിക്കണം. അപ്പൊ അങ്ങനെ പറയുമ്പോൾ ആരാണ് കൂട്ടുകാരൻ എന്നുള്ളൊരു ചോദ്യം ചോദിക്കുകയാണ്. तो वहां पर एक प्रमाणी वहां पर प्रभु से आकर बात करते समय में व्यवस्था का सबसे बड़ा आज्ञा कौन सा है करके बोलते समय में, तो प्रभु कहता है कि परमेश्वर को, यहोवा परमेश्वर को पूर्ण हृदय से, पूर्ण मन से प्रेम करना और अपना पड़ोसी से भी तुम उसी रीति से प्रेम करना. तो ये बात सुनकर वो प्रमाणी को अपने आप को धर्मी ठहराना था, इसके लिए वो पूछ रहे वाक्य 29 में, तो फिर मेरा पड़ोसी कौन है? वहां पर पड़ोसी यानी कि मित्र के उद्देश्य में है, तो मेरा मित्र, मेरा पड़ोसी कौन है करके वो यीशु को पूछ रहा है. അയൽക്കാരനെ സ്നേഹിക്കണമെന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് നമ്മുടെ വീടിന്റെ അടുത്തുള്ള ആളെ സ്നേഹിക്കണം, തീർച്ചയായിട്ടും വീടിന്റെ അടുത്തുള്ള ആളെ സ്നേഹിക്കണം. അയൽക്കാരൻ എന്ന കർത്താവോട് ഉദ്ദേശിക്കുന്നത് ഒരു അല്ലെങ്കിൽ ഒരു നല്ല സ്നേഹിതൻ എങ്ങനെയുള്ളവനായിരിക്കണം എന്ന് ഇതിലൂടെ കർത്താവ് പറയുകയാണ്. 29 पढ़ना जल्दी से. परंतु उसने अपने आप को धर्मी ठहराने की इच्छा से यीशु से पूछा, तो मेरा पड़ोसी कौन है? तो ये वाक्य पढ़कर हम लोग क्या बोलते हैं तुरंत, मतलब हमारा घर के बाजू का पड़ोसी, उससे हमें प्रेम करना है. तो ये बात तो सच है, हमें उसे प्रेम करना है. लेकिन प्रभु यहाँ पर एक तत्व बोलते समय में, अपना पड़ोसी से प्रेम करो करके बोलते समय में, यहाँ पर पड़ोसी का गुण किस रीति से है, ये बात बताने के लिए प्रभु यहाँ पर कह रहा है, तुम अपना पड़ोसी से पूरा मन से प्रेम करो. അപ്പോൾ ആ മനുഷ്യനെ അവിടെ ആ നല്ല സ്നേഹിതനെ കുറിച്ച് പറയുമ്പോൾ ഒരു മനുഷ്യന്റെ കാര്യം പറയുകയാണ്, യെരുശലേമിൽ നിന്ന് യെരിഹോവിലേക്ക് പോകുക. तो ये एक अच्छा पड़ोसी यानी कि ये तुम्हारा सच्चा असली पड़ोसी कौन है, तुम्हारा सच्चा मित्र कौन है करके ये बात बताने के लिए प्रभु वहां पर एक दृष्टांत बता रहा है. एक व्यक्ति यरूशलेम से यरीहो की ओर गया. യെരുശലേമും അതുപോലെ നമ്മളിവിടെ വായിച്ച യെരിഹോവും തമ്മിലുള്ള ആ സ്ഥലത്തിന്റെ ആ സ്ട്രക്ചർ നമുക്ക് നോക്കുമ്പോൾ യെരുശലേം ഉയർന്ന സ്ഥലമാണ്, യെരിഹോ താഴ്ന്ന 3000 അടി താഴ്ചയിലാണ്. അപ്പോൾ ഉയർന്ന സ്ഥലത്ത് നിന്നും താഴ്ചയിലേക്ക് യാത്ര ചെയ്യുന്ന ഒരു മനുഷ്യന്റെ കാര്യം പറയുക. तो यहाँ पर देखो दोनों का अगर स्थान जगह को देखा जाए तो यरूशलेम बोलते समय में वो पहाड़ का ऊंची चोटी को दिखाता है, उसका 300 फुट नीचे जब आते समय पर आता है यरीहो का नगर. तो मतलब ये आदमी कहाँ से यात्रा कर रहा है? ऊपर से नीचे की ओर यात्रा कर रहा है.
എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? उसका कहने का मतलब क्या है? ഒരാൾ ഉന്നത സ്ഥാനത്ത് ജീവിച്ചിട്ട് പിന്നെ പാപിയായി തീരുന്നതിനെ കുറിച്ചല്ല. यहाँ पर ऐसा नहीं कि एक आदमी बहुत ही पवित्र जीवन जिया, ऊंचा दर्जे में जिया, फिर नीचे पापी बन गया, वैसा नहीं कह रहा है. ഒരു മനുഷ്യനെ നമ്മൾ നോക്കിയാൽ बोले एक व्यक्ति को देखा जाए तो അവൻ ഒരു 10-12 വയസ്സിനുള്ളിൽ മരിച്ചാൽ സ്വർഗത്തിൽ പോകും. वो ऐसा 10-12 उम्र के अंदर ही अगर वो मर जाता है तो हम जानते हैं कि वो स्वर्ग में जाएंगे. ഓ जाएगा क्या? പോകുന്നില്ല, एक व्यक्ति, एक बच्चा പോകുന്നില്ല. 10-12 के साल में, क्योंकि उसने अभी तक पाप को जाना नहीं है, पाप का विषय में वो पहचान नहीं है, ऐसा व्यक्ति, एक बच्चा, बालक, जवान बच्चा 10वां उम्र में 12वां उम्र में मर गया तो उद्धार का विषय में नहीं है, मंडली का विषय का बात नहीं है यहाँ पर, क्योंकि पाप का ज्ञान नहीं होने की वजह से प्रभु उसको नरक में नहीं डालेगा. അല്ലേ? അതാണ് അവനെ യെരുശലേമിന്റെ സ്ഥിതിയാണ് കൊച്ചു കുഞ്ഞുങ്ങളെ സംബന്ധിച്ചോളം. तो मतलब वहां पर वो क्या बताना चाहता है? यरूशलेम का अवस्था को बताना चाहता है, जो एक शिशु के समान है, एक बालक के समान है. വളർന്നു വരുന്തോറും എങ്ങോട്ട് അവന് യൗവനകാലം, तो जैसे जैसे वो बढ़ते रहते हैं, उसका जवानी आ गया, युवक आ गया, അവൻ എങ്ങോട്ടാണ് പോകുന്നത്? तो वो व्यक्ति क्या हो गया? बालक से जब वो जवान होते रहते समय में वो कहाँ की ओर यात्रा कर रहा है? नीचे की ओर, एरियो की ओर. അപ്പൊ ഇവിടെ പറയാണ്, तो यहाँ पर कह रहा है ഒരാള് രക്ഷിക്കപ്പെട്ട സ്വർഗത്തിലായിട്ട് പിന്നെ ആ ആള് പിന്മാറ്റത്തിലേക്ക് പോകുന്ന കാര്യമല്ല ഇവിടെ പറയുന്നത്. यहाँ पर वो बात नहीं बता रहे. एक आदमी विश्वासी हो गया, अच्छा यरूशलेम में स्वर्गीय अवस्था में था, फिर अचानक उसको संसार का मोह आ गया, वो संसार में चला गया, वो बात नहीं यहाँ पर बता रहा है. അപ്പോൾ ഒരു നല്ല സ്നേഹിതൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब एक अच्छा मित्र, मतलब ആരെയാണ് കണ്ടുമുട്ടേണ്ടത്? वो किसको मिलना चाहिए? ഇവിടെ എവിടെയാ യെരുശലേമിൽ നിന്ന് मतलब एक असली मित्र का लाभ किसको होने वाला है? एक ऐसा व्यक्ति जो यरूशलेम से नीचे की ओर जा रहा था, वो व्यक्ति को किससे लाभ हुआ? एक अच्छा मित्र, एक अच्छा पड़ोसी का फायदा उसको मिल रहा है. അവനെ കള്ളൻ പിടിച്ചു. तो ये आदमी यात्रा करते समय में बीच रास्ते में चोर लोग आके पकड़ा, डाकू लोग ने पकड़ा. കള്ളൻ ആരാണ്? चोर कौन है? മുടിപ്പാനും നശിപ്പിക്കാനും വന്നു. चोर कौन है? शैतान, जो नाश करने, चुराने के लिए और खत्म करने के लिए आ रहा है. അവനവന് वस्त्रമെല്ലാം അഴിച്ചു. वो चोर ने क्या किया? ये व्यक्ति का उसको पूरा वस्त्र को फाड़ दिया. അവന്റെ സാധനങ്ങൾ എന്തെങ്കിലും കൊള്ളയടിക്കാന്നുള്ളതല്ല, അവനെ നശിപ്പിക്കുക എന്നുള്ളതാണ്. तो चोर का उद्देश्य यह नहीं कि उसका कोई सामान चुरा ले, बल्कि वो व्यक्ति को ही नाश करे. ये है शैतान का उद्देश्य. വസ്ത്രം എന്തിനെ കാണിക്കുന്നു? वस्त्र क्या दिखाता है? ഒരു നീതിയുടേതായിരിക്കും നല്ല പ്രവൃത്തി അവന് ചെയ്യാൻ കഴിയുന്നില്ല. मतलब वो धार्मिकता का स्वयं से हम लोग कोई भी धार्मिकता का कार्य हम लोग नहीं कर सकते. പിന്നെ അവനെ മുറിവേൽപ്പിച്ചു. और फिर उसको जख्म दिया. ഓരോ പാപവും അവന് വേണ്ടി സംഭവിക്കുന്ന മുറിവുകളാണ്. मतलब एक एक पाप एक व्यक्ति का जीवन में क्या है? वो पाप का जख्म है जो बाहर दिखाई देता है. അവനെ എന്ത് ചെയ്തു? അർത്ഥപ്രാണനായി. और आधा मरा हुआ दशा में उसको छोड़ दिया. അപ്പോൾ അവനെ ഡ്യൂ ടൈം, തക്ക സമയത്ത്. बाकी 30 पढ़े जल्दी. यीशु ने उत्तर दिया, हाँ। एक मनुष्य यरूशलेम से यरीहो को जा रहा था हाँ। कि डाकुओं ने घेर कर उसे कपड़े उतार लिए और मार पीट कर उसे आधा मरा छोड़कर. देखो, आधा मरा छोड़ दिया. अभी ये अवस्था, मतलब आधा मरा मतलब क्या है? बहुत जल्दी अभी मृत्यु उसको पकड़ने वाला है. तो अभी इसको क्या चाहिए? सही समय में उसको एक मददगार चाहिए. പ്രിയമുള്ളവരെ, നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടപ്പോൾ ഇതായിരുന്നു നമ്മുടെ അവസ്ഥ. प्रियो, जब हम लोग उद्धार पा रहे थे, यही था हमारा दशा. നമ്മുടെ അർത്ഥപ്രാണനായിട്ട് हम लोग आधा मरा हुए थे, അവിടെ ഇട്ടു. वहीं पर हम पड़े हुए थे. അപ്പോൾ ലേവി ഗോത്രത്തിലുള്ള രണ്ട് സ്നേഹിതന്മാരായിരിക്കാൻ, കരുണ കാണിക്കാൻ കഴിവുള്ള, ദൈവത്തിന്റെ പ്രമാണമുള്ള, വചനമുള്ള രണ്ടുപേര് അതിൽ വരികയാണ്. तो उस समय में क्या हुआ? यहूदी इस्राएल के गोत्र में से दो प्रकार के, जो सबसे हाई स्टैंडर्ड वाले, ऊंचा दर्जा वाले, जो प्रेम क्या है बता सकता है, मित्रता क्या है पालन कर सकता है, व्यवस्था अच्छी तरह से जानता है, वो प्रकार के दो योग्य काबिल व्यक्तियां वहां से गुजरा. ഒരു പുരോഹിതൻ വന്നു. पहला एक याजक गया, എന്ത് ചെയ്തു? क्या किया? കാണാതെ പോലും. वो व्यक्ति को देखकर उधर से बाजू में से चला गया. പിന്നെ അടുത്ത ലേവി ഗോത്രത്തിൽപ്പെട്ട വേറൊരാൾ വന്നു. उसके बाद लेवी गोत्र का दूसरा एक आदमी आया. അവരും എന്ത് ചെയ്തു? उसने भी क्या किया? കൈ കഴുകി. वो भी वहां से हट गया, वहां से वो कुछ नहीं किया. പിന്നെ ആര് വന്നു? फिर कौन आया? एक शमरी आया. എന്തിനാണ് സമരിയാന്ന് കർത്താവ് പറഞ്ഞത്? ऐसा क्यों प्रभु ने एक शमरी का नाम क्यों लिया वहां पर? യഹൂദന്മാർ യേശുവിനെ സമര്യൻ എന്ന് വിളിച്ചു. क्योंकि ये सारे यहूदी लोगों ने यीशु को क्या बुलाता था? देखो एक शमरी, हाँ। हमेशा हमारे साथ नहीं बैठता, पापियों के साथ नहीं बैठता है, तू हमारा राज्य का
नहीं है, तू शमरी है बोलकर यीशु को नकारा था यहूदी लोगों ने। അപ്പൊ ഒരു നല്ല കൂട്ടുകാരൻ तो एक अच्छा मित्र, अच्छा पड़ोसी, അവൻ എന്ത് ചെയ്തു? वो क्या किया? അവനെ കണ്ടിട്ട് അവന്റെ മുറിവുകൾ കെട്ടി. നോക്കണം, उसको दया आकर उसने पहला पूरा घाव को उसने पट्टी लगाया। നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ അത് സംഭവിച്ചിട്ടുണ്ടോ? കർത്താവ് മുറിവ് കെട്ടിയോ? क्या हमारे जीवन में ऐसा कभी एक बार भी हुआ है क्या कि प्रभु ने आकर हमारा जो घाव को आकर उसने मलहम लगाकर हमें पट्टी बांधकर हमें स्वस्थ किया? പിന്നീട് എണ്ണയും വീഞ്ഞും പകർന്നു. और उसके बाद तेल और दाखरस उस पे लगाया എന്നിട്ട് അവന്റെ വാഹനത്തിൽ കയറ്റി और फिर उसी के गाड़ी में बिठाकर അവനെ ഒരു സത്രത്തിൽ കൊണ്ടുപോയി. उसको एक सराय में लेकर आया। थैंक यू, सराय में लेकर आया। നാസിക് സഭ എന്ന് പറയുന്ന ഒരു സത്രമാണ്. तो नासिक मंडली मतलब क्या है? एक सराय है। യേശു അത് ചെയ്തോ? यीशु ने ऐसा किया गया हमें? हम लोग सब रास्ते में आधा मरे हुए अवस्थे में थे, प्रभु ने हमें उठाकर नासिक सराय में लेकर आया। അപ്പം യേശുവിന്റെ സ്നേഹിതനാകത്തക്കവണ്ണം तो प्रभु ये क्यों कर रहा है कि ये आधा मरा हुआ व्यक्ति वो यीशु का मित्र बन जाए? അപ്പൊ യേശു അവന് വേണ്ടി ചെയ്ത കാര്യങ്ങൾ ഓർക്കുമ്പോൾ तो जब ये व्यक्ति यीशु मेरे लिए ये सब बातें मेरे लिए किया, ये बात जब वो सोचने लगता है, അവനെ അവിടെ സത്രത്തിലാക്കി, उसको सराय में रखा, 2 ദിനാർ കൊടുത്തു. 2 दिनारी दिया। ഇനി എന്തെങ്കിലും കടപ്പെട്ടെങ്കിൽ अभी इससे भी ज्यादा कुछ खर्चा हुआ तो ഞാൻ വരുമ്പോൾ मैं आने के बाद ഞാനത് मैं पूरा करूंगा। പ്രൈസലോ. मैं അപ്പൊ എന്ത് പറയാണ്? मतलब कहने का उद्देश्य क्या है? ഞാൻ ഇനിയും വരും. मैं वापस आऊंगा। വരുമ്പോൾ ആരായിരിക്കണം? मैं आऊंगा तो ये व्यक्ति कौन रहना चाहिए? മുറിവ് കാണാൻ പാടില്ല. उसमें कोई भी जख्म रहना नहीं चाहिए। നീ കള്ളന്റെ കയ്യിൽ പിടിക്കപ്പെട്ടവനാകാൻ പാടില്ല. वो चोर उसको दोबारा पकड़ना नहीं चाहिए। നിന്നെ അവിടെ ആക്കിയവന്റെ സ്നേഹിതനായിരിക്കണം. बल्कि जिसने तुझे रखा है वो व्यक्ति का मित्र बन जाना चाहिए। പ്രൈസലോ. मैं ദൈവം നമ്മളെ സ്നേഹിക്കുന്ന സ്നേഹം എങ്ങനെയാണ്? प्रभु ने जब हमसे प्रेम किया, वो प्रेम का गहराई कैसा है प्रियो? കർത്താവ് വരുമ്പോൾ അധികം കൊടുക്കുന്ന ആർക്കാ? प्रभु जब आएगा सबसे ज्यादा किसको प्रतिफल देगा? കർത്താവിന്റെ ദാസനാണ് കൊടുക്കുന്നത്. प्रभु का दास को मिलेगा ना। Amen. मतलब कहने का उद्देश्य क्या है? जो प्रभु का सच्चा मित्र बन चुका है प्रेम जानकर, उसको ज्यादा प्रतिफल मिलेगा। ഇതിൽ ആരാണ് നല്ല സ്നേഹിതൻ? അവിടെ 36 വാക്യത്തിൽ അത് ചോദിക്കുകയാണ്. फिर 10 का 36 में प्रभु पूछ रहा है, ये तीनों में से असली सच्चा पड़ोसी या अच्छा मित्र कौन है? 37 पढ़े। उसने कहा, हाँ, उसने उस पर दया की। बस जिसने उस पर दया की वही उसका सच्चा पड़ोसी मित्र है। ദയ കാണിക്കുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? हमारे ऊपर तरस खाकर दया दिखाया, मतलब कौन किया? സ്നേഹിതനോളം ഉയർത്തി. और फिर क्या किया? हमसे हमारे ऊपर तरस खाकर दया दिखाकर हमारा दर्जा फिर क्या रखा? हम लोग को डायरेक्ट मित्र बनाया प्रभु का। അപ്പൊ കർത്താവ് പറയാണ്, अभी प्रभु कहता है, ഞാൻ പാപിക്ക് വേണ്ടിയൊന്നും അല്ല മരിച്ചത്. मैं पापियों के लिए नहीं मर रहा हूँ, ഞാനൊരു അല്ലെങ്കിൽ എന്റെ ശത്രുവിന് വേണ്ടിയല്ല മരിച്ചത്. मैं बैरी और शत्रु के लिए नहीं मर रहा हूँ, ഞാൻ ബലഹീനായിട്ട് ആ വ്യക്തിക്കല്ല മരിച്ചത്. मैं कमजोर लोगों को और अभक्त लोगों के लिए नहीं मर रहा, ഞാൻ യോഗ്യനായ ഒരു വ്യക്തിക്ക് വേണ്ടിയാണ് മരിച്ചത്. बल्कि मैं एक योग्य और काबिल व्यक्ति मेरा मित्र के लिए मैं मर रहा हूँ। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन। എത്ര ശ്രേഷ്ഠമായ വാക്കുകളാണ് കർത്താവ് പറയുന്നത്. कितना श्रेष्ठ और दिल को छूने वाला बात है प्रभु प्रिय। प्रभु हमसे कह रहा है, നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ആ നീച അവസ്ഥയെ വെളിപ്പെടുത്താതെ मतलब प्रभु हमारा गिरा हुआ नीच अवस्था को नहीं बता रहा। അല്ലെങ്കിൽ നമ്മളെ യെശയ്യാ പുസ്തകം 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 6 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ ഉച്ച മുതൽ ഉള്ളങ്കാൽ വരെയും മുറിവുകൾ. हम लोग यशायाह का पुस्तक 1 अध्याय 6 में जब पढ़ते समय में वहां पर अवस्था क्या है? सर से लेकर पैर तक पूरा घाव से खून से भरा हुआ है। അതിനാണ് ക്രിസ്തു ഉച്ച മുതൽ ഉള്ളങ്കാൽ വരെയും മുറിവുകൾ ഏറ്റത്. इसीलिए प्रभु ने क्रूस में क्या किया? सर से लेकर पैर तक प्रभु घायल और जख्मी और घाव से भर गया। അവന്റെ ശരീരത്തിൽ നിന്നും ഒലിപ്പിച്ചിറങ്ങിയ രക്തം प्रभु का देह से निकला बहकर निकला लहू എന്റെ സകല പാപവും കഴുകി എന്നെ ക്രിസ്തുവിനെ സ്നേഹിതനാക്കി എന്നുള്ള ബോധ്യത്തിൽ എത്തിയില്ല എങ്കിൽ, अगर प्रभु के सीने से निकला हुआ लहू, वो लहू ने मुझे धोकर शुद्ध कर मेरा सारा घाव और जख्म को शुद्ध करके मुझे प्रभु का मित्र बना दिया है, अगर ये बात अगर हमको पता नहीं चला तो നമ്മളെങ്ങനെ ക്രിസ്തുവിനെ സ്നേഹിതരാകുന്നത്? तो फिर हम प्रभु के मित्र करके कैसा बोल सकते हैं? സ്നേഹിതനാക്കാനാണ് हमें मित्र बनाने के लिए है ക്രിസ്തുവിന്റെ ഉച്ച തല മുതൽ പാദം വരെയും മുറിവുകളിൽ. प्रभु का सिर से लेकर पैर तक पूरा घाव और जख्म से भर गया.
ആ മനുഷ്യനെ സംഭവിച്ചതുപോലെ जिस तरह वही मनुष्य को हुआ जो यरीहो की ओर जा रहा था। എന്നാൽ കർത്താവ് എന്ത് ചെയ്തു? प्रभु ने क्या किया? നമ്മുടെ മുറിവുകളെ കെട്ടി हमारे सारा जख्मों के ऊपर मलहम लगाया ഇനി പാപത്തിൽ ജീവിക്കാതിരിക്കാൻ എണ്ണ പകർന്നു, പരിശുദ്ധാത്മാവിനെ തന്നു. और फिर दोबारा तू पाप में ना जिए इसलिए तेल से मलहम किया, मतलब पवित्र आत्मा से हमें भर दिया। നമുക്കുള്ള ചെലവ് മുഴുവനും സത്രക്കാരന് കൊടുത്തു. और हमारे लिए जो भी खर्चा करना चाहिए वो सराय का प्राचीन को देकर क्या बोला, उसका मालिक को कहा कि सारा खर्चा भी तू लेना, तेरा जिम्मेदारी है। നമ്മള് 1 പത്രോസ് 2:24 पहला पत्रोस 2:24 അവന്റെ അടിപ്പിണരുകളാൽ സൗഖ്യം വന്നു, നാം ഇനി പാപ സംബന്ധിച്ച് മരിച്ച് നീതിക്ക് ജീവിക്കേണ്ടതിന് യേശു തന്റെ ശരീരത്തിൽ മുറിവുകൾ ഏറ്റവനായി തീർന്നു. पढ़ना 2:24। हमारे पापों को अपनी देह पर लिए हुए क्रूस पर चढ़ गया, हाँ। जिससे हम पापों के लिए मरकर हाँ। धार्मिकता के लिए पापों के लिए मरकर धार्मिकता के लिए जिए। आगे उसी के मार खाने से तुम चंगे हुए। उसी के मार खाने से, मतलब प्रभु के ऊपर घाव आने से हमें चंगा मिला। ആ അപ്പൊ നമ്മൾ എന്താ വായിച്ചത്? हमने क्या पढ़ा फिर? നമ്മള് റോമലേഖനം അതിന്റെ 5-ാം അധ്യായത്തിന്റെ रोमियो का पुस्तक 5वां अध्याय में 6-ാം വാക്യത്തിൽ ഡ്യൂ ടൈം എന്ന് കണ്ടോ? തക്ക സമയത്ത് മരിച്ചു എന്ന് കണ്ടോ? वहाँ पर 6वां वाक्य में मसीह सही समय में अभक्तों के लिए मरा शब्द आया। ആ ആ ठीक समय पे, करेक्ट। ആ. എന്നിട്ട് എവിടെ കൊണ്ടുവന്നു? और फिर कहाँ पर लेकर आया? സത്രത്തിൽ. सराय में लेकर आया। ഇനി ഈ സത്രത്തിലുള്ളവർക്ക് വേണ്ടി अभी ये सराय में जितने लोग हैं उनके लिए, അവർക്കും ഒരു ഡ്യൂ ടൈം വെച്ചിട്ടുണ്ട്. उनके लिए एक सही समय रखा है। അവർക്കും ഒരു തക്ക സമയത്തിന് വേണ്ടി उनके लिए एक सही समय में നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 4:16 എന്താണ് വായിക്കുന്നത്? इब्रानियों का पुस्तक 4:16 हम क्या पढ़ते हैं? इब्रानियों 4:16। इसलिए आओ हम अनुग्रह की सिंहासन की टिकट हिवा बांधकर चले कि हम पर दया हो और वह अनुग्रह पाए जो आवश्यकता के समय हमारी सहायता। आवश्यकता का समय, वो सही समय में, Due time. वो आवश्यकता का समय में, തക്ക സമയത്ത് मतलब सही समय में। ഇനി എന്താണ് നമുക്ക് തക്ക സമയം? अभी हमारे लिए सही समय, आवश्यकता का समय क्या है? എന്താണ്? क्या है, किस विषय में कह रहा है? എന്താണ് ഇനി തക്ക സമയം? നേരത്തെ ഒരു തക്ക സമയം കഴിഞ്ഞില്ലേ? एक सही समय पर आकर प्रभु ने हमें बचाया, അന്നേരം അർത്ഥപ്രാണനാണ്. तभी हम लोग आधा मरे हुए थे। ഇപ്പോൾ എന്താണ്? अभी हमारे लिए क्या है? മുഴുജീവനുണ്ട്, നിത്യജീവനുണ്ട്. अभी हमारे अंदर अनंत काल का जीवन आ चुका है। പിന്നെന്താണ് നമുക്ക് തക്ക സമയം? फिर क्यों सही समय, आवश्यकता का समय लिखा है? അപ്പം വീണ്ടും നമ്മള് കള്ളന്റെ കൈ പിടിക്കപ്പെടാൻ സാധ്യതയുണ്ട്. क्योंकि दोबारा हम लोग, शैतान क्या करेगा, चोर के समान आकर हमें पकड़ने के लिए आ सकता है। അതാണ് കർത്താവ് 17-ാം അധ്യായത്തിൽ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 17-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത്. इसलिए हम यूहन्ना का सुसमाचार 17 अध्याय में हम पढ़ते हैं, അവരെ ലോകത്തിൽ നിന്ന് എടുക്കണമെന്നല്ല, उनको संसार से उठाओ ऐसा नहीं, ഇനിയും മുറിവ് പറ്റാതെ बल्कि और आगे नया घाव ना लगे, അവരെ എന്ത് ചെയ്യണം? उनको क्या करना? दुष्ट से बचा, संसार से बचाए रखना। അപ്പോൾ നമ്മളോടുള്ള ബന്ധത്തിൽ हमारे विषय में ഘട്ടങ്ങളും പ്രയാസങ്ങളും വരുമ്പോൾ कष्ट और तकलीफ आएगा, നമുക്ക് കൃപ കിട്ടണമെങ്കിൽ और परंतु हमको सही समय में, आवश्यकता का समय में अनुग्रह मिलना है, तो ഇവിടെ ഒരു കണ്ടീഷൻ ഉണ്ട്. यहाँ पर एक शर्त है। അവിടെ തക്ക സമയത്ത് കണ്ടീഷനില്ല. കാരണം നമുക്ക് കർത്താവിനെ വിളിക്കാനോ പ്രാർത്ഥിക്കാനോ കഴിവില്ല. കാരണം നമ്മൾ ഹർത്തപ്രാണനായി രക്തം ഒലിച്ചു കിടക്കുകയാണ്. पहले बार सही समय में वहाँ पर तो कोई शर्त नहीं था, क्योंकि वहाँ पर हमारा दशा क्या था, हम लोग आधा मरा हुआ था। हम लोग हे प्रभु हमें बचाओ ऐसा बोलने के लिए भी हिम्मत नहीं था, तो भी प्रभु बिना शर्त से आकर हमें प्रेम कर हमें बचाया और हमें खड़ा किया। ഇപ്പോൾ അവര് നിനക്ക് കൃപ ലഭിക്കണമെങ്കിൽ, परंतु यहाँ पर अभी इब्रानियों में हम क्या पढ़ते हैं कि सही आवश्यकता के समय में अनुग्रह और दया मिलने के लिए എനിക്ക് കൃപ ആവശ്യമുണ്ടെന്നുള്ള ബോധത്തിൽ ഹമ്പിളായിട്ട് നമ്മളെ താഴ്ത്തി കൃപാസനത്തിലേക്ക് വരണം. हमें कैसा आना पड़ेगा उस कृपासन में या उस अनुग्रह का सिंहासन में? अपने आप को नम्र कर प्रभु मुझे आपका अनुग्रह चाहिए, मुझे आपका दया चाहिए, मुझे बचाओ बोलकर अपने आप को नम्र कर दीन होकर स्वयं मन से हमें आना है। ये नया जन्म के बाद की बात है। അങ്ങനെ വന്നില്ല എങ്കിൽ, ऐसा नया जन्म के बाद बार बार अनुग्रह का सिंहासन में नहीं आया तो നമ്മൾ ഉടനെ ക്രിസ്തുവിന് ശത്രുക്കളായി മാറും. हम लोग फिर से प्रभु का शत्रु बन जाएंगे। നമ്മളെ ജെയിംസ് 4-ാം അധ്യായം 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 4 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ, याकूब का पुस्तक 4:4 जब हम पढ़ते हैं, 4 മുതൽ 7 വരെ വായിക്കണം. 4 के 7 तक पढ़ते समय में हम देखते हैं ഇവിടെ തക്ക സമയം എന്ന് പറയുന്നത്, यहाँ पर जो इब्रानियों में आवश्यकता का समय या सही समय जो हमने पढ़ा, നീ ലോകത്തെ സ്നേഹിച്ചാൽ ദൈവത്തിന്റെ ശത്രുവായി കഴിഞ്ഞു. अगर तूने संसार से प्रेम किया, ये विश्वासी, अगर तूने संसार से प्रेम किया
तो तू परमेश्वर का बैरी हो गया। ഇത്രയും കാര്യങ്ങളെല്ലാം ചെയ്തിട്ടും പിന്നെയും നീ സാത്താനെയാണ് സ്നേഹിക്കുന്നതെങ്കിൽ, इतना काम तेरे लिए प्रभु ने इतना दया दिखाकर तुझे बचाकर सराय में रखकर तुझे खड़ा करने के बावजूद भी तू वापस संसार में जाकर प्रेम कर रहा है, तो നീ നിന്നെ തന്നെ താഴ്ത്തി तू अपने आप को झुकाकर നീ കൃപാസനത്തിലേക്ക് വന്ന് तू अनुग्रह का सिंहासन में आकर ഈ സിംഹാസനത്തിൽ ഇരിക്കുന്നവന് കരുണയ്ക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നില്ല എങ്കിൽ, और ये सिंहासन में बैठा हुआ उस महान प्रभु को देखकर दया के लिए अनुग्रह के लिए तू अगर विनती नहीं कर रहा है, तो നിന്റെ തക്ക സമയം നഷ്ടപ്പെട്ടു പോവുകയാണ്. तेरा आवश्यकता का समय जो प्रभु ने तेरे लिए रखा था उसको हम बर्बाद कर रहे हैं। ഈ സ്നേഹിതൻ ആരെന്നറിയാമോ? क्योंकि ये मित्र कौन है? നമ്മുടെ സദൃശ്യവാക്യം 17 വായിക്കാം. നമ്മൾ വായിക്കണം, എല്ലാവരും എടുത്ത് വായിക്കാം. नीति वचन 17 का 17 पढ़ेंगे, എല്ലാവരും എടുക്കണം. सब लोग निकालना। नीति वचन प्रोवर्ब 17 का 17। मित्र सब समय से प्रेम रखता है। जो मित्र हर समय में प्रेम करता है। സ്നേഹിതൻ ആരാണ്? मित्र कौन है? ഒരാളെ സ്നേഹിച്ചാൽ अगर एक व्यक्ति से प्रेम किया तो നിത്യമായി സ്നേഹിക്കണം. तो सदा के लिए अनंतता तक प्रेम करेगा। നമ്മളെ അങ്ങനെ സ്നേഹിക്കാൻ ആരുമില്ല. हमको ऐसा दुनिया में प्रेम करने के लिए दुनिया में कोई नहीं है। നമ്മളിന്ന് സ്നേഹം കിട്ടാതാകുമ്പോൾ അവരെന്ത് ചെയ്യും? हमसे जब अभी दुनिया में जीते समय में हम दूसरों के लिए फायदा नहीं हुआ या हम दूसरों को प्रेम नहीं करेगा तो लोग हमको छोड़कर चले जाएंगे। നമുക്ക് ഈ വാക്യത്തിലേക്ക് തിരിച്ചു വരാം. इसी वाक्य पर हम आएंगे, उंगली रखना उधर ही। നമ്മൾ 19-7 വാക്യം, സദൃശ്യവാക്യം 19-7. नीति वचन 19 का 7। जब निर्धन के सब भाई उससे बैर रखते हैं, हाँ। तो निश्चय है कि उसके मित्र उससे दूर हो जाए। നോക്കുക, നമ്മുടെ കയ്യിൽ പൈസ ഒന്നും ഇല്ലെങ്കിൽ ആ സ്നേഹിതനാന്ന് പറഞ്ഞാലും സഹോദരനാന്ന് പറഞ്ഞാലും സ്നേഹിക്കത്തില്ല. हमारे पास अगर पैसा नहीं है तो हमारे जीवन में कितना भी भाई क्यों ना हो, कितना भी मित्र क्यों ना हो, प्रेम करने कोई नहीं आएगा। എന്നാൽ ഈ സ്നേഹിതൻ എങ്ങനെയാണ്? परंतु हमारा स्वर्गीय प्रभु वो कैसा मित्र है, किस प्रकार का मित्र है? നമ്മളൊക്കെ ഇല്ലാത്ത ധനം നമ്മുടെ കയ്യിൽ തന്ന്, हमारे पास एक ऐसा धन जो हमारे पास था ही नहीं, ऐसा धन उन्होंने हमको दिया। നമ്മളെ സമ്പന്നനാക്കേണ്ടതിന് ധനവാനായ ക്രിസ്തു ദരിദ്രനായി. എത്ര ഭയങ്കരമായ ഒരു വചനമാണത്. हमें धनवान बनाने के लिए धनी यीशु मसीह अपने आप को कंगाल और गरीब किया ताकि हम धनवान हो जाए। कितना श्रेष्ठ वाक्य है प्रिय हो। ലോകത്തിൽ അപ്പനോ അമ്മയ്ക്കോ ഭാര്യയ്ക്കോ ആർക്കും ഇങ്ങനെ സ്നേഹിതനാകാൻ കഴിയുകയില്ല. संसार में माता पिता भाई बहन या पति पत्नी कोई भी अपने पार्टनर को इस रीति से प्रेम कर प्रेम का दर्जा बता नहीं सकता। നമ്മളെ സ്നേഹിതരാക്കാൻ വേണ്ടി നമ്മുടെ താഴ അവസ്ഥയിലേക്ക് ഇറങ്ങി വന്ന് നമ്മളെ ഉയർത്തി വെച്ചിട്ട് പറയുകയാണ്, ഞാൻ ഇനി എല്ലാ കാലവും നിന്നെ സ്നേഹിക്കും. हमें मित्र बनाने के लिए प्रभु ने स्वर्ग का सिंहासन छोड़कर अपने आप को कंगाल कर दरिद्र बनकर आया, फिर हमारे लिए मरकर पुनरुत्थान का जीवन देकर हमें दरिद्र अवस्था से हटाकर हमें स्वर्गीय स्थान में धनवान बनाकर फिर प्रभु बोल रहे हैं, मैं तुझे कभी नहीं छोड़ूंगा, कभी नहीं त्यागूंगा। അപ്പോൾ അങ്ങനെയുള്ള സ്നേഹിതൻ, मगर इस रीति से प्रेम करने वाला हमारा मित्र നമ്മുടെ അനർത്ഥ ദിവസം विपत्ति के दिन में ആരായിരിക്കും? 17 का 17 पढ़े बी पार्ट। भाई बन जाता है। हाँ, विपत्ति के दिन में यही मित्र हमारा भाई बन जाता है। Praise the Lord. Praise the Lord। ഇനി എന്താണ് നമ്മുടെ വിപത്തിന്റെ ദിവസം? तो विपत्ति का दिन कौन सा दिन है, कभी होगा वो? ഏതാ? ഏ? हम लोग महाक्लेश में नहीं- ഭഗവത്ഗീത പോകത്തില്ല. हम लोग महाक्लेश में नहीं जाएंगे। അത് ഇസ്രായേലിന് വേണ്ടിയുള്ളതാണ്. इसराइल के लिए हो। എന്താണ് ഒരു മനുഷ്യന്റെ ഏറ്റവും വലിയ ദുഃഖത്തിന്റെ ദിനം? एक मनुष्य के लिए सबसे बड़ा दुख का दिन, सबसे बड़ा विपत्ति का दिन कौन सा है? രണ്ടാം മരണം. दूसरा मृत्यु। അവിടെ കർത്താവ് സ്നേഹിതനായിട്ടാണോ നമ്മളെ സഹായിച്ചത്, അതോ നമ്മുടെ സഹോദരനായിട്ടാണോ സഹായിച്ചത്? वो हम लोग वो सफेद सिंहासन में ना पहुंचे, हाँ। वो दूसरा मृत्यु हमें ना पकड़े, वो विपत्ति का दिन हमारे ऊपर ना आने के लिए उस दिन प्रभु हमारे लिए क्या बन गया? वो जो मित्र था हमारा भाई बन गया। वो किस विषय में है वो? നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 2-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. इब्रानियों का पुस्तक 2 का 10 में हम पढ़ते हैं, വിശുദ്ധീകരിക്കുന്നവനും पवित्र करने वाला വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടുന്നവർക്കും और पवित्र किए जाने वालों का അവന് ദൈവപിതാവാകേണ്ടതിന്, दोनों का मूल एक ही है, दोनों का एक ही पिता है, യേശു നമ്മുടെ സഹോദരനാകേണ്ടതിന്. और यीशु हमारा भाई बन जाने के लिए അതിന് 10-11 വാക്യങ്ങൾ ചേർത്ത് വായിച്ചു നോക്ക്. उसका 10 और 11 पढ़ के देखना साथ में। हाँ, 10-11। हाँ। सब कुछ है और जिसके द्वारा सब कुछ है, उसे यही अच्छा लगा कि जब वह बहुत से पुत्रों को महिमा में पहुंचाए तो उसके उद्धार के कर्ता को दुख उठाने के द्वारा सिद्ध करे, क्योंकि पवित्र करने वाला और जो पवित्र किए जाते हैं सब एक ही मूल से है। हाँ। इसी कारण वह उन्हें भाई कहने से नहीं लज्जा। അപ്പോൾ യേശു ക്രിസ്തു കഴിച്ച ശരീരയാഗത്താൽ मतलब यीशु मसीह ने जो देह का बलि का जो अर्पण उसने जब किया,
അപ്പോൾ അവിടെ കർത്താവ് എങ്ങനെയായിട്ടാണ്? उस समय में प्रभु हमारा क्या बन गया? ചാർച്ചക്കാരനായിട്ട്, हमारे एक बहुत बड़ा गहरा रिश्तेदार बन गया। മക്കൾ ജഡരക്തനോട് കൂടിയവനായതുകൊണ്ട് जब लड़के मांस और लहू में थे, അവനും ജഡരക്തനോട് കൂടിയവനായി. वो भी मांस और लहू के समान बन गया। वाक्य 14 में അപ്പൊ കർത്താവ് വരികയാണ്. तो प्रभु अभी आ रहा है। നമ്മൾ പഴയ നിയമത്തിൽ വായിക്കുന്ന 49 സങ്കീർത്തനം, पुराने नियम में हम लोग भजन संगीता 49 में हम पढ़ते हैं, സഹോദരനെ ശവക്കുഴിയിൽ നിന്ന് രക്ഷിക്കാൻ ആർക്കും കഴിയത്തില്ല. भाइयों को नाश का दलदल से बचाने के लिए एक भाई दूसरा भाई को बचा नहीं सकता, എന്നാൽ യേശുക്രിസ്തു परंतु यीशु मसीह നമ്മുടെ സഹോദരനായി हमारा भाई बनकर മറുവില കൊടുത്ത് मुक्ति और छुटकारा का दाम देकर, നമ്മളെ വിലയ്ക്ക് വാങ്ങി. हमें दाम देकर हमें खरीद लिया। നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ മക്കളായി. हम लोग परमेश्वर के बच्चे हो गए। Praise the Lord. Praise the Lord। കർത്താവിന് രണ്ട് തരത്തിലുള്ള സ്നേഹത്തിന്റെ മഹത്വം. मतलब प्रभु का प्रेम का दो प्रकार के पहलू को हम देखते हैं। സഹോദരനായിട്ട് അവൻ മരിക്കുകയാണ്, वो एक भाई बनकर हमारे लिए मर रहा है സ്നേഹിതനായിട്ട് മരിക്കുകയാണ്. और मित्रों के लिए मर रहा है। ഈ സ്നേഹിതൻ എന്താണ്? ये मित्र कौन है? विपत्ति का दिन भाई है। ആയതുകൊണ്ട് इसलिए യേശു എന്റെ സഹോദരനാണെന്ന് മനസ്സിലാക്കിയ यीशु मसीह मेरा भाई है करके समझेंगे तो ഇന്ന് നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ വരുന്ന ഏത് ഘട്ടത്തിലും इस आबी के समय में विश्वासी बन जाने के बाद हमारे जीवन में कोई भी प्रकार का क्लेश क्यों ना आ जाए, നമ്മൾ ധൈര്യത്തോടെ വരണം. हमें धैर्य के साथ महिमा का सिंहासन में आना है। Praise the Lord. आमेन। അവിടെ ആരായിരിക്കുന്നത്? क्योंकि वहां पर कौन बैठा है? നമ്മുടെ സ്വന്തം സഹോദരൻ. अनुग्रह का सिंहासन में हमारा खुद का बड़ा भाई वहां पर बैठा है। Praise the Lord. Praise the Lord। ദൈവത്തിന്റെ കോടതിയാണ് അവിടെ. वहां पर परमेश्वर का न्यायालय है। वहां पर അവിടെ നമുക്ക് എതിർ പാർട്ടിയായിരുന്നു സാത്താൻ വന്നിട്ടുണ്ട്. वहां पर शैतान हमेशा हमारे खिलाफ बोलने के लिए वो खड़ा है। वहां पर സഹോദരന്മാരെ കുറ്റം പറയാൻ വരികയാണ്. वो प्रभु के भाइयों के खिलाफ दोष बोलने, उनका गलती निकालने के लिए बार बार दिन रात वो हमारे खिलाफ बात कर रहा है। നീതിമാനായ ന്യായാധിപയുടെ മുമ്പാകെ, പിതാവായ ദൈവത്തിന് മുമ്പാകെ നമ്മുടെ അഡ്വക്കേറ്റായി വക്കീലായിട്ട് ആരാണ് ഹാജരാകുന്നത്? और वहां पर अधिकार में कौन बैठा है? धर्मी परमेश्वर जो एकदम धर्मी है, उनमें अन्याय नहीं है। ऐसे समय में शैतान जब एक एक बातें बोलते समय में वो झूठ नहीं सच बोल रहा है, तभी हमारे लिए वकालत करने, हमें बचाने के लिए, हमें इंसाफ दिलाने के लिए कौन वहां पर खड़ा है? हमें हमारा बड़ा भाई विपत्ति के समय में हमारा भाई खड़ा है। അവനെ വിശ്വാസം വെക്കാൻ പറ്റുമോ? उस प्रभु पर, इस वकील प्रभु यीशु मसीह पे हम विश्वास रख सकते हैं क्या? भरोसा कर सकते हैं क्या? आमेन। അങ്ങനെയെങ്കിൽ ऐसा है तो ഇന്ന് നമ്മൾ ഘട്ടങ്ങളിലൂടെ പോകുമ്പോൾ आज भले ही हम कष्ट से जाए, സ്നേഹിതൻ എന്നും സ്നേഹിക്കും. एक मित्र क्या करेगा? जैसा नीति वचन 17:17 में पढ़ा, नीति मित्र ने अगर प्रेम किया तो सर्वदा प्रेम करेगा। അനർത്ഥ ദിവസങ്ങൾ വരുമ്പോൾ, और विपत्ति के दिनों में, കാരണം ഇതിനേക്കാൾ വലിയ ഇനി അനർത്ഥം നമുക്ക് വരാനില്ല. अभी इससे भी बड़ा विपत्ति नहीं आएगा, എന്നാൽ परंतु നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ हमारे जीवन में ഘട്ടങ്ങളും പ്രയാസങ്ങളും വരുമ്പോൾ कष्ट और क्लेश जब आएगा, നമ്മൾ എവിടേക്ക് വരണം? हमें कहां पर आना है? उस अनुग्रह, हमारा बड़ा भाई जहां पर बैठा वहां पर आना है। എത്ര വലിയ അഷുറൻസ് ആണ് ദൈവം നമുക്ക് തന്നിരിക്കുന്നത്. कितना बड़ा वो जो आश्वासन प्रभु ने हमको दिया है, എത്ര ഭയങ്കര ധൈര്യമാണ്. कितना धैर्य हमको दिया है। അവിടെ ഭയന്ന് വരാനാണോ പറയുന്നത്? वहां पर डर डर के आओ बोला है क्या? हाँ, मतलब बिना धैर्य से तुम लोग आओ कहते हैं। आमेन, आमेन। ധൈര്യത്തോടെ അടുത്ത് വരുവീൻ. हिम्मत से हमें आना है, धैर्य से आना है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അവൻ സ്നേഹിക്കുന്നെങ്കിൽ എന്നും സ്നേഹിക്കും. क्योंकि अगर प्रभु एक बार प्रेम किया तो हमेशा हमेशा के लिए प्रेम करेगा। നമ്മൾ പിന്മാറി പോയേക്കാം. हम लोग शायद पीछे हट जाएंगे, संसार में हम चले जाएंगे, നമ്മൾ എത്രയോ പ്രാവശ്യം തെറ്റിപ്പോയിട്ടുണ്ട്. हम लोग कितने बार प्रियो गलती की है, പക്ഷേ അവൻ പിന്നെയും സ്നേഹിക്കുകയാണ്. फिर भी प्रभु निरंतर हमसे प्रेम करते रह रहे हैं। നമുക്ക് മാനസാന്തരം തരുന്നത് പോലും ദൈവത്തിന്റെ ആത്മാവാണ്. हमें मन फिराव का जो मन दे रहा है वो भी पवित्र आत्मा के द्वारा है। പക്ഷെങ്കിൽ പിന്നെയും പിന്നെയും നമ്മുടെ ശരീരത്തെ മുറിവേൽപ്പിക്കുന്ന ജഡത്തിന്റെ ഇഷ്ടത്തിന് നമ്മളെ ഏൽപ്പിച്ചു കൊടുക്കാതെ, लेकिन फिर भी बार बार हमें घायल कर सकता है, हमें घाव कर सकता है, ऐसा शारीरिक अभिलाषाओं के पीछे ना जाते हुए പിന്നെ ആരുടെ ഇഷ്ടത്തിന് പോകണം? बल्कि किसका इच्छा के पास जाना है? നമ്മുടെ കർത്താവ് മൂത്ത സഹോദരൻ. हमारा बड़ा भाई। അതുകൊണ്ടാണ് ധൈര്യപൂർവ്വം. इसलिए धैर्य से तुम लोग आओ। അനിന് ധൈര്യം ഇല്ലെങ്കിൽ എന്ത് ചെയ്യണം? अभी धैर्य नहीं है तो अभी क्या करना है? ധൈര്യം ഇല്ലെങ്കിൽ എന്ത് ചെയ്യണം? धैर्य नहीं है, अभी क्या कर सकते हैं? अभी അപ്പൊ അതുകൊണ്ടാണല്ലോ വായിക്കുന്നത് നമ്മൾ 7-ാം അധ്യായത്തിൽ, इसीलिए हम लोग इब्रानियों का पुस्तक 7वां अध्याय में, അതിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുകയാണ്. सॉरी अध्याय 4 में, നമ്മളെ എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മളിങ്ങനെ വായിക്കുന്നു. അതിന്റെ 14-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ उसका 14 में हम पढ़ते हैं, इसलिए जब हमारा ऐसा बड़ा महायाजक है जो स्वर्ग से होकर गया है, अर्थात परमेश्वर का पुत्र यीशु, तो आओ हम अपने अंगीकार को दृढ़ता से थामे रहें। अगला वाक्य, क्योंकि हमारा ऐसा
നമ്മള് നേരത്തെ രക്ഷിക്കപ്പെടുന്നതിന് മുൻപേ മുറിവേറ്റ് നമ്മളെ അർദ്ധപ്രാണനായി കിടന്നപ്പോൾ സഹതാപം കാണിച്ച അതേ കർത്താവാണ് ഇപ്പോൾ സഹതാപമുള്ളവനായി നമുക്ക് വേണ്ടി പിതാവിന് വലത്തുഭാഗത്തായിരിക്കുന്നത്. याद करो वो दिन जब लोग आधा मरा हुआ था, हमारे ऊपर पूरा घाव और लहू से भरा हुआ था, तब हमारा अच्छा मित्र प्रभु हमारे पास आकर हमारे ऊपर तरस खाकर दया दिखाया. वही दयालु प्रभु अनुग्रह का सिंहासन में बैठा है. तो धैर्य नहीं है तो वो प्रभु हमारे पर तभी भी तरस खा रहा है. അപ്പോൾ നമുക്ക് യേശു സ്നേഹിതനാണെങ്കിൽ, अगर यीशु मसीह सचमुच हमारा मित्र है तो ആ സ്നേഹം എവിടുണ്ട്? वो प्रेम कहाँ पर है? നമ്മുടെ ഹൃദയങ്ങളിലുണ്ട്, हमारे हृदयों में है. റോമലേഖനം 5:5. रोमियो 5:5. യേശുവിന്റെ സ്നേഹത്തിന്റെ അതേ വിതുമ്പുന്ന അനുഭവം നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ പരിശുദ്ധാത്മാവ് തന്നിരിക്കുകയാണ്. यीशु मसीह के हृदय में, यीशु जब इस दुनिया में जीते समय में जैसा वो प्रेम में भरा था और जैसा उस प्रेम का भावना में यीशु चलता था, वही सेम टू सेम प्रेम का भावना पवित्र आत्मा हमारे हृदयों में उंडेला है. എന്നാൽ പരിശുദ്ധാത്മാവിനെ ദുഃഖിപ്പിച്ചാലോ, परंतु पवित्र आत्मा को अगर दुखी किया तो നമുക്ക് എന്ത് സംഭവിക്കുന്നു? तो क्या होगा? നമ്മളെ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ എനിമിയായി തീരുകയാണ്. तो फिर हम लोग तभी यीशु मसीह का शत्रु बन जा रहे हैं. हम लोग എപ്പോഴാണ് നമ്മൾ ക്രിസ്തുവിന്റെ ശത്രുവാകുന്നത്? कब हम प्रभु का शत्रु बन रहे हैं? നമ്മളെ ജെയിംസിന്റെ പുസ്തകത്തിൽ വായിച്ചപ്പോൾ, जैसा हम लोग याकूब का 4:4 में हमने पढ़ा था, संसार से प्रेम करना. നമ്മൾക്ക് നിഗളം വരുമ്പോൾ, जब हमारे अंदर अहंकार आएगा, സൗമ്യനായ ക്രിസ്തുവിന്റെ പ്രകൃതിയിൽ നിന്ന് താഴ്ത്തപ്പെട്ട, यानी कि यीशु मसीह जो दयालु और सौम्य है, उस स्वभाव से अगर हम लोग हट जाए तो നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിന് നമുക്ക് കൃപ പകരാൻ കഴിയുന്നില്ല. तो अगर हम लोग हमारे अंदर सौम्य दयालु नम्रता दीनता ये स्वभाव और नम्रता में अगर हम लोग आदि नहीं हुआ है तो पवित्र आत्मा को हमारे अंदर प्रभु का प्रेम में बढ़ाने के लिए नहीं हो पाएगा, क्योंकि हम लोग हटीले मन के हो गए. നമുക്ക് സ്നേഹിതനാകണമെങ്കിൽ, अगर हमको प्रभु का सच्चा मित्र बने रहना है तो നമ്മൾ ക്രിസ്തുവിനെ പോലെ, കാരണം ദൈവത്തോടുള്ള സമത്വം മുറുകെ പിടിച്ചുകൊള്ളണമെന്ന് വിചാരിക്കാതെ തന്നെത്താൻ താഴ്ത്തിയ മനോഭാവം, मतलब यीशु मसीह का मनोभावना हमें होना है, जो मैं ईश्वर हूँ, मैं पापियों को मरने बचाने के लिए मैं नहीं जाऊंगा, ऐसा स्वभाव ना दिखाते हुए उसने स्वर्ग का सारा सिंहासन और अधिकार को छोड़कर अपने आप को नम्र करके मनुष्य बनकर, दास बनकर वो दुनिया में जैसा अपने आप को नम्र किया, वैसा मनोभावना हमें होना है. കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് വരണം. और प्रभु के पास आना है. നിന്നെ പോലെ വിനീഗ്രത എനിക്ക് തരണം. हे प्रभु, आपके जैसा सौम्य और नम्र मन मुझे भी देना प्रभु. അവൻ നമ്മളെ സ്നേഹിക്കുന്നു, वो हमसे प्रेम करता है. അവന്റെ രൂപത്തോട് അനുരൂപമാകാനാണ് അവൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. और प्रभु का इच्छा क्या है कि हम उसके रूप में अनुरूप हो जाए. वो आग्रह प्रभु में, അതിന് കൃപാസനത്തിലേക്ക് വരണം. परंतु हमें अनुग्रह का सिंहासन में उसके लिए आना जरूरी है. ആ സിംഹാസനത്തിൽ വരുന്നതിന് ഡ്യൂ ടൈം എന്ന് പറയുന്നത്, उस अनुग्रह का सिंहासन में आना को ही कहते हैं सही समय पर आना. അല്ല എങ്കിൽ नहीं तो നീ ആക്രമിക്കപ്പെടും, तो तुम्हारे ऊपर आक्रमण किया जाएगा, നിന്നിൽ ദുഷ്ടത വരും, दुष्टता हमारे अंदर आएगा, നീ നിന്നെ തന്നെ ഉയർത്തും, और अपने आप को स्वयं को ऊंचा उठाने का स्वभाव आएगा, നിനക്ക് സമാധാനം നഷ്ടപ്പെടും, शांति खो बैठेंगे സാത്താൻ നിന്നെ വീണ്ടുപയോഗിക്കും. और शैतान तुझे फिर से इस्तेमाल करेगा. അപ്പോൾ യേശുവിന്റെ സ്നേഹിതനാകാൻ ജീവൻ കൊടുത്തതില് നമ്മൾ ഒരു വിലയില്ലാത്തവനായ യേശു ക്രിസ്തുവിനെ തള്ളിക്കളയുക. तो ऐसे समय में शैतान के लिए हम लोग इस्तेमाल किए जा रहे हैं, तो प्रभु ने जो हमारे लिए बलिदान हुआ, प्रभु ने जो हमारे लिए दान चुकाया, उस कार्य को हम लोग निष्फल कर रहे हैं. അപ്പോൾ എന്താണ് തക്ക സമയം? तो इसलिए सही समय या आवश्यकता का समय, सही समय मतलब क्या है? എന്താണ്? मतलब क्या है? ഈ രാജാവുമായുള്ള കൂട്ടായ്മയ്ക്ക്, मतलब वापस उस राजा के साथ सहभागिता और संगति में जुड़ जाना. നമ്മളെ പാപിയായിട്ടല്ല അവൻ കാണുന്നത്, प्रभु हमें पापी जैसा नहीं देख रहा, ശത്രുവായിട്ടല്ല हमें കാണുന്നത്, बैरी जैसा नहीं देख रहा, സ്വന്തം സഹോദരനായിട്ട്. बल्कि खुद का भाई है हम. ആ സമയമാണ് സിംഹാസനത്തിലേക്ക് വരിക എന്നുള്ളത്. तो जो रिश्ता प्रभु ने हमको देखा है, वो रिश्ते को पहचान कर जब हम अनुग्रह का सिंहासन में आ रहे हैं, उसी को कहते हैं सही समय पर आना. അവിടെ നമ്മളോട് സഹതാപം കാണിപ്പാൻ കഴിയുന്നവനാണ്. और वहाँ पर प्रभु क्या करता है? वो हमारे ऊपर तरस खाता है, दया दिखाता है. वो അവിടെ നമ്മൾ നോക്കുക, ഇങ്ങനെയുള്ള മഹാപ്രഭുനല്ലോ നമുക്ക് വേണ്ടിയത്. इस प्रकार का महायाजक है हमको चाहिए. ഇവിടെ നമുക്ക് വായിക്കുമ്പോൾ, इब्रानियों को पुस्तक 7वां अध्याय में, നമ്മളിപ്പോ വായിച്ചില്ലേ, अध्याय 4 में जो हमने पढ़ा, അല്ലെങ്കിൽ 7ാം അധ്യായം വായിക്കാം. 7वां अध्याय, എന്നിട്ട് അതിന് 25ാം വാക്യം, 25 पढ़ना. അവിടെ അവൻ നമുക്ക് വേണ്ടി എന്ത് ചെയ്യാണ്? 25 पढ़ना. इसीलिए जो उसके द्वारा परमेश्वर के पास आते हैं, वह उनका पूरा उद्धार कर सकता है, क्योंकि वो उनके लिए विनती करने, उनके लिए वो विनती कर रहा है, सर्वदा है. നമ്മൾ അവനെ മറന്നു പോകുന്നത്, അല്ലെങ്കിൽ അവന്റെ അടുക്കിലേക്ക് വരാതിരിക്കുന്നത് വീണ്ടും ശത്രുവിന് നമ്മൾ കളമൊരുക്കുകയാണ്. तो प्रियो, अगर ये महान प्रभु जो हमारे लिए हमेशा तैयार है और प्रेम करते रह रहे, ऐसा प्रभु के पास अगर हम लोग नहीं आ रहे, वो प्रभु से दूर हो रहे, तो शैतान को हमारे अंदर कार्य करने के लिए मौका दे रहे.
ഇവിടെ നമ്മൾ വരുമ്പോൾ എങ്ങനെയാണ് വരേണ്ടത്? यहाँ पर हम आते समय में कैसा आना है? प्रभु का सिंहासन पे आते समय में कैसा आना चाहिए हम लोग? अपने आप को नम्र कर कर। ആ എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കാൻ പോയ രണ്ടുപേരുടെ കാര്യം അറിയുന്നുണ്ട്. हम लोग जानते हैं ना, प्रार्थना करने के लिए जो 2 लोग गए थे, ഇങ്ങനെയും നമുക്ക് വരാം. ये अवस्था हमारे अंदर भी हो सकता है। ലൂക്കോസിന്റെ സുവിശേഷം 18 അധ്യായം लूका का सुसमाचार 18 अध्याय അതിന്റെ 9 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 9 से जब हम पढ़ते हैं, കർത്താവ് നമ്മളെ രക്ഷിച്ച് കരുണ കാണിച്ചത് ഓർക്കാതെ प्रभु ने हमारे ऊपर तरस खाकर दया दिखाकर उद्धार किया करने के बाद भी हम भूल जाएंगे तो എന്നിട്ട് फिर क्या? ഞാൻ മറ്റവനേക്കാൾ ശ്രേഷ്ഠനാണ് തന്നോട് തന്നെ പ്രാർത്ഥിക്കുക. तो भूल जाने वाला व्यक्ति कैसा प्रार्थना करेगा? मैं महान हूँ, मैं अच्छा हूँ, देखो सामने रुकने वाला आदमी जैसा नहीं हूँ बोलकर अपने आप से प्रार्थना करने वाला स्वभाव हो जाएगा। നമ്മൾ എങ്ങനെയായിരിക്കണം? परंतु हमें कैसा होना चाहिए? തന്നെത്താൻ താഴ്ത്തി अपने आप को नकार कर। കർത്താവ് അവസാനം പറയുകയാണ്. बाबा प्रभु आखिरी में कहता है, അവിടെ അതിന്റെ 14 വാക്യം बाकी 14, मैं तुमसे कहता हूँ कि वह दूसरा नहीं परंतु यही मनुष्य धार्मिक ठहरा जाकर, എവിടെയാണ് എപ്പോഴാണ് നമുക്ക് നമ്മളെ താഴ്ത്താൻ അവസരം കിട്ടുന്നത്? आगे बढ़ना। क्योंकि जो कोई अपने आप को बड़ा बनाएगा वह छोटा किया जाएगा, हाँ। और जो अपने आप को छोटा बनाएगा वह बड़ा किया तो जाएगा। कब है ऐसा मौका जब अपने आप को छोटा करे? अपने आप जो अपने आप को छोटा करता है वो कब है मौका? वो कौन सा समय पर करना है अभी? നമ്മളെ കള്ളനാൽ ആകർഷിക്കാൻ നമ്മളെ മുറിവേറ്റ് കിടന്നപ്പോൾ നമുക്ക് അവസരമുണ്ടോ? जब हम लोग घायल पड़े हुए थे, आधा मरा हुआ था, तब हम लोग को ये सब करने हुआ था क्या? तभी हम लोग को नहीं कर पा रहा था, ये सब नहीं हो सकता था हमसे। എന്നാൽ നമ്മൾ അങ്ങനെയുള്ളവരായിരുന്നു എന്ന്, परंतु हम लोग इस प्रकार के नीचे गिरे हुए लोग थे, പാപിയായിരുന്നു, हम पापी थे, അഭക്തനായിരുന്നു, अभक्त थे, രോഗിയായിരുന്നു, तो बीमार थे, പിന്നെന്താണ് ശത്രുവായിരുന്നു. और हम शत्रु थे, എന്നിട്ടും तो भी കർത്താവ് എന്നെ നീ സ്നേഹിച്ചു, प्रभु आपने मुझसे तो भी प्रेम किया, ഇനി നിത്യമായി എന്നെ സ്നേഹിക്കുന്നു. और उसके बाद भी अनंतता तक आप मुझसे प्रेम करते रहेंगे। അവൻ എന്ത് കിട്ടും? उनको क्या मिलेगा? അവന് കൃപ കിട്ടും. ऐसा व्यक्ति जो समझ रहा है कि प्रभु निरंतर प्रेम कर रहा है, उसको और अनुग्रह मिलेगा। അവൻ നീതീകരിക്കപ്പെട്ടവനായി പോയി എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब वहां पर देखो, वो एक आदमी जो चुंगी लेने वाला धर्मी ठहराया जाकर चला गया, उसका मतलब അവൻ ദൈവത്തിന്റെ ഭവനത്തിലേക്ക് രാജാവിന്റെ സ്നേഹിതനായിട്ടാണ് ചെല്ലുന്നത്. मतलब क्या? वो उसको एक पहचान मिल गया कि वो राजा का मित्र मैं हूँ करके, वो आइडेंटिटी, वो पहचान मिलकर खुशी से वापस जा रहा हूँ Praise the Lord. मैं। നമുക്ക് ഇന്നത്തെ ഡ്യൂ ടൈം, तो इसलिए वो सही समय का सही इस्तेमाल किया, इसलिए वो बच गया। അപ്പൊ നമ്മൾ നമ്മളെ തന്നെ താഴ്ത്തിയ इसलिए जब अपने आप को नम्र करेंगे, അവൻ കൃപ കാണിക്കാൻ, वो दया दिखाने के लिए ദയ കാണിക്കാൻ, और अनुग्रह दिखाने के लिए, ഇനി നമ്മളോട് ക്ഷമിക്കാൻ, और क्षमा करते रहने के ഇനി लिए, നമ്മളെ ഉയർത്തുവാൻ. और हमें स्वर्गीय स्थानों में ऊंचा उठाने के लिए। അതാണ് നമ്മൾ യാക്കോബിന്റെ ലേഖനത്തിൽ പിന്നെയും പറയുകയാണ്, याकूब में हम पढ़ते हैं, നിങ്ങള് ഈ രീതിയിലാണെങ്കിൽ നിങ്ങൾ സാത്താന കയ്യിൽ പെടുമെന്ന് ദൈവത്തിന്റെ ദാസൻ പറയുകയാണ്. प्रभु का दास वहां पर याकूब कहना चाहता है कि अगर हम लोग अपने आप को नम्र नहीं करेंगे तो हम लोग शैतान के हाथ में इस्तेमाल किया जाएंगे हम लोग। എന്നാൽ നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്യണം? परंतु तुम क्या करना? നിങ്ങൾ അതായത് അവിടെ 4-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുകയാണ്, अध्याय 4 में हम पढ़ते हैं, അതിന്റെ 7-ാം വാക്യം, 7वां वाक्य ആകയാൽ നിങ്ങൾ ദൈവത്തിന് കീഴടങ്ങുവേ. पढ़ना। इसलिए इसलिए क्या करना? परमेश्वर के अधीन हो जाओ। परमेश्वर के अधीन हो जाओ। അതാണ് നമ്മളെ എബ്രായ ലേഖനം 4:16 വായിച്ചത്. जो हम लोग ने अब्रानियों 4:16 में भी पढ़ा था, अनुग्रह का सिंहासन में आने के लिए നമ്മൾ കീഴടങ്ങാൻ വരണം. अपने आप को नम्र होने के लिए, प्रभु के हाथ में नम्र हो जाने के लिए आना है। കീഴടങ്ങിയാൽ എന്താ അർത്ഥം? नम्र हो गया, अधीन हो गया तो क्या होगा? അവൻ നമ്മെ സ്നേഹിതനായിട്ട് ഉയർത്തും. तो प्रभु हमें मित्र बनाकर ऊंचा उठाएगा। അതാണ് നമ്മൾ അടുത്ത വാക്യം വായിക്കുന്നത്. फिर अगला वाक्य, പാപികളെ हे पापियों, നിങ്ങളുടെ കൈകളെ വെടിപ്പാക്കുവീൻ, अपना हाथों को धोना, ഇരുമനസ്സുള്ളവരെ जो दो मन के हैं, നിങ്ങളുടെ ഹൃദയങ്ങളെ ശുദ്ധീകരിപ്പീൻ, अपने हृदय को शुद्ध करो, സങ്കടപ്പെട്ട് ദുഃഖിച്ച് കരവീൻ. तुम लोग रो और विलाप करो। ഇതിൽ പിന്നെ അതിന് 10-ാം വാക്യം വായിക്കുകയാണ്. 10वां वाक्य, प्रभु के सामने दीन बनो। ഇതാണ് കൃപാസനത്തിലേക്ക് വരാൻ പറയുന്നത്. मतलब अब प्रभु के सामने दीन हो जाओ, मतलब क्या? तुम लोग प्रभु के सामने अनुग्रह के सिंहासन में आओ करके कह रहा है। നമ്മുടെ വിഷയം എന്ത് തന്നെയാണെങ്കിലും हमारा विषय चाहे कुछ भी हो जाए, ആദ്യം തന്നെ അത് അവനോട് പറയാതെ, पहला ആ വിഷയം ഒന്നും അവനോട് പറയാതെ, तो प्रभु के पास जब हम लोग जब जरूरत का समय क्या होता है, हमारा कुछ जरूरत रहता है, कुछ विषय रहता है, तो वो बातें पहला जाकर ना बताना, നമ്മളെ തന്നെ താഴ്ത്തണം. बल्कि पहला हमें क्या करना है? अपने आप को नम्र और आधीन हो जाओ। विषय बोलने से पहले व्यक्ति आधीन और दीन होना है। കർത്താവേ, हे प्रभु, എന്നെ നിനക്ക് സ്നേഹിക്കാൻ കൃപ തോന്നിയാണ്. प्रभु आप उसे प्रेम करने के लिए, आपको अनुग्रह मिला, दया हुआ आपको मुझसे प्रेम करने के लिए।
നീ എന്നെ സ്നേഹിക്കുമ്പോൾ നിത്യമായിട്ട് സ്നേഹിക്കുക. और आप मुझसे प्रेम किया तो सर्वदा से अनंतता तक प्रेम करते जा रहे हैं आप. നീ എനിക്ക് വേണ്ടി എല്ലാം ചെയ്തു. और आपने मेरे लिए सब कुछ कर दिया. അങ്ങനെ കർത്താവുമായിട്ടുള്ള കൂട്ടായ്മയിൽ इस तरह प्रभु के साथ का संगति को നമുക്ക് പിതാവായ ദൈവത്തോടും കൂട്ടായ്മ കിട്ടുകയാണ്. तो इस तरह प्रभु के साथ संगति करने वाला व्यक्ति पिता के साथ भी संगति मिल रहा है. Praise the Lord. Amen. പിതാവിനെ അങ്ങനെയാണ് അംഗീകരിക്കുന്നത്. क्योंकि पिता हमें कैसा स्वीकार रहे हैं? പാപിയായിട്ടാണോ? हमें पापी के रूप में स्वीकार रहे क्या? ബലഹീനനായിട്ടാണോ? कमजोर रीति में क्या? അന്യജാതിപ്പെട്ടവനായിട്ടാണോ? अन्य जाति के रीति में क्या? മകൻ എന്ന് വിളിക്കാൻ बल्कि बेटे के रीति से. എത്ര സ്വീകാര്യമാണ്. देखो कितना बड़ा स्वीकार हमें मिल रहा है. യേശുവിന്റെ സഹോദരനായി, हम यीशु मसीह के भाई बन गए, പിതാവിന്റെ മകനായി, पिता का बेटा बन गए. ഇങ്ങനെയൊക്കെ സ്ഥിരീകരിക്കപ്പെട്ടിട്ട് इस रीति से बदल जाने के बाद നമ്മുടെ പ്രാർത്ഥന വിഷയം പറയണം. उसके बाद प्रार्थना का विषय बोलना है. പക്ഷെ പറയാൻ കിട്ടത്തില്ല. അപ്പോഴേക്ക് നമ്മുടെ ആത്മാവിലങ്ങ് നിറയും. परंतु हमारा वो प्रार्थना विषय बोलने के लिए हो नहीं पाएगा क्योंकि हम लोग आत्मा से मर जाएंगे. Praise the Lord. Praise the Lord. നമ്മൾ ആരാണ്? क्योंकि हम लोग कौन है प्रियो? യേശുവിന്റെ സ്നേഹിതനാണ്. यीशु मसीह के मित्र है हम लोग. നമ്മുടെ പാപങ്ങളൊന്നും സ്വർഗത്തിൽ കൊണ്ടുപോയി നമ്മളെ പരസ്യമായിട്ട് ലജ്ജിപ്പിക്കാനല്ല ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്. परमेश्वर का ये आग्रह नहीं है कि हमारे एक एक पाप को स्वर्ग में सबके सामने दिखाकर हमें लज्जित करे. उस तरह का काम करने का इच्छा नहीं है प्रभु का. കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है, എന്റെ പിതാവ് എന്നെ സ്നേഹിക്കുന്നത് പോലെ നിങ്ങളെ സ്നേഹിക്കും. ഓ, എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. प्रभु कहता है, जिस रीति से मेरा पिता मुझसे प्रेम करता है वो सेम रीति से तुमसे भी प्रेम करता है. പക്ഷെങ്കിൽ ഈ പുത്രൻ परंतु ये पुत्र തന്റെ 33 വർഷക്കാലം अपने 33.5 साल का जीवन में ഒരു ദാസനെ പോ एक दास के समान, गुलाम के समान जिया. പിതാവിന് മുമ്പിൽ വീണ് കിടന്ന് ഓർക്കണം. पिता के सामने उस गुलामी में वो जिया. वो बात को याद रखना. തന്റെ ഭൗമിക ജീവിതകാലത്ത് उनका शारीरिक जीवन में ഉറച്ച നിലവിളിയോടെ जोर जोर से रोकर पुकार कर പിതാവിന് മുമ്പിൽ തന്നെ താഴ്ത്തി पिता के सामने उसने अपने आप को समर्पण किया, नम्र അവിടെ किया. സ്വർഗത്തിൽ നിന്ന് ഇറങ്ങി വന്നത് തന്നെ താഴ്ചയാണ്. प्रभु स्वर्ग से उतर कर नीचे आया, वही एक नम्रता दीनता का स्वभाव है. ഇനി അവൻ എന്ത് ചെയ്യാണ്? उसके बाद भी भूमि में आकर क्या कर रहा है? പിന്നെ और दीन हो रहा है और नम्र हो रहा है നിലത്ത് കമണ്ണ് വീണ് കരയുകയാണ്. और जमीन पे गिर कर रो रहा है. ആർക്കു വേണ്ടി? किसके लिए? പിതാവിന് വേണ്ടിയാണോ? पिता के लिए क्या? പുത്രന് വേണ്ടിയാണോ? अपने लिए क्या? पापी हमारे लिए, നമ്മളെ സ്നേഹിതനാക്കാൻ. ताकि हम उनके मित्र बन जाए. Praise the Lord. Amen. ആ സ്നേഹത്തിന്റെ ബന്ധം എത്ര നാളുണ്ട്? उस प्रेम का रिश्ता कितना दिन तक रहेगा? Amen. कभी टूटेगा नहीं. സ്നേഹിതനെ എപ്പോഴും സ്നേഹിക്കും. एक मित्र एक बार प्रेम किया सर्वदा के लिए प्रेम करेगा. നമ്മുടെ കഷ്ടകാലത്ത് അവൻ ആരാണ്? हमारा विपत्ति का दिन में वो कौन बन जाएगा? हमारा भाई बन जाएगा. ഇത്ര നല്ല ഒരു സ്നേഹിതൻ നമുക്കുണ്ടെങ്കിൽ इतना अच्छा प्रेम करने वाला मित्र अगर हमारे तरफ है तो പിന്നെ നമ്മള് ഭാരപ്പെടുന്നത്. फिर क्यों हम व्याकुल होते हैं? നമുക്ക് ഈ സ്നേഹിതനെ ആയിട്ടുള്ള ബന്ധം കൂടുതൽ വളർത്തിയെടുക്കാം. इसलिए आओ इस प्रेम करने वाला मित्र के साथ का हमारा गहरा रिश्ता और भी गहरा करते रहे. हमारा मित्रता को और गहराई में करें हम लोग. രാജാവിന്റെ സ്നേഹിതനാകുന്ന ഭാഗ്യം ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠം. राजा का मित्र बन जाना बोला तो इससे बड़ा सौभाग्यता और कुछ नहीं है प्रियो. നമ്മളത് വെളിപ്പെടാൻ പോവുകയാണ്. और वो एक दिन प्रकट होने वाला है. നമ്മളെ ഭീമാ സീറ്റിൽ വരുമ്പോൾ हम लोग जब बीमा मसीह का न्याय के दिन जब आएंगे ആരൊക്കെ ക്രിസ്തുവിന്റെ സ്നേഹിതനാണെന്നുള്ള അവർ വെളിപ്പെടും. वहां पर विश्वासी लोग का न्याय करने का कारण क्या, उद्देश्य क्या है? कौन कौन प्रभु का सच्चा मित्र है वो लोग प्रकट होने का दिन है, न्याय का दिन. ഞാനിരിക്കുന്ന സിംഹാസനത്തിൽ അവർ ഇരിക്കും. जैसा वचन कहता है प्रकाशित वाक्य में 3 अध्याय में, जिस सिंहासन में मैं बैठा हूँ ये लोग भी वे लोग भी मेरे साथ सिंहासन में बैठेंगे. എനിക്ക് കിട്ടിയ അധികാരം ഞാൻ അവർക്ക് കൊടുക്കും. जो अधिकार मुझे मिला मैं उनको भी दूंगा. സിംഹാസനം കൊണ്ടോ, सिंहासन हो जाए, അധികാരം കൊണ്ടോ, अधिकार हो जाए, തേജസ് കൊണ്ടോ महिमा से നമ്മൾ ഒരു വ്യത്യാസം വരാതെ हमारे अंदर कोई अलग अलग फर्क नहीं रहेगा. हम लोग सब मसीह के समान रहेंगे. അതാണ് പിതാവിന്റെ ആഗ്രഹം. वो है पिता का आग्रह. ആൺമീനാൽ ദൈവമക്കൾ എന്ന് വിളിക്കപ്പെടുവാൻ देखो हम लोग परमेश्वर का संतान ऐसा बुलाया जाने के लिए परमेश्वर ने हमसे कितना बड़ा प्रेम किया. കർത്താവ് നമ്മുടെ സ്നേഹിതനാണോ? क्या प्रभु हमारा मित्र है क्या? ഈ അർത്ഥമെല്ലാം ഉൾക്കൊണ്ടുകൊണ്ട് ये सारा अर्थ को जानकर ഇനി കർത്താവ് 15 അധ്യായത്തിൽ ആ വാക്യം ഒന്നുകൂടെ വായിക്കാം. 15 അധ്യായത്തിന്റെ യോഹന്ന 15 फिर से वो वाक्य पढ़ेंगे. കർത്താവ് പറയാണ് അവന് ഹൃദയം, അവന് അവരോട് ചേർന്ന് അവനകത്ത് ജാതികൾ ആരുമില്ല. वहां पर प्रभु अपना पूरा दिल की बात बता रहा है. वहां पर अन्य जाति कोई नहीं है. അവിടെ 13 അധ്യായത്തിന്റെ ആരംഭത്തിൽ പറയാണ്, वहां पर 13 अध्याय का शुरुआत जब पढ़ते समय में वहां पर एक बात को हम देखते हैं. പെസഹായുടെ ദിവസം അടുത്തു വന്നപ്പോൾ फिसोन का दिन जब नजदीक आ गया, കർത്താവ് ഈ ലോകം വിട്ട് പിതാവിന്റെ അടുക്കിലേക്ക് പോകുന്ന കാര്യം പറയാണ്. मतलब प्रभु का समय नजदीक आ गया कि
दुनिया को छोड़कर अभी पिता के पास जाने वाला है। അതിനുള്ള അവർ നാഴിക വന്നു എന്ന് അറിഞ്ഞിട്ട് उसका वो समय जब आ गया जानकर ലോകത്തിൽ തനിക്കുള്ളവരെ जो संसार के उनको जो मिला था അവരാരാണ്? वो कौन है? അർത്ഥപ്രാണനായി आधा मरा हुआ യെരുസലേമിൽ നിന്നും യെരിഹോയിലേക്ക് യാത്ര ചെയ്ത് यरूशलेम से यरीहो की ओर यात्रा करने वाले लोग, കള്ളന്മാരാൽ പിടിക്കപ്പെട്ട് चोर लोगों ने, डाकू लोगों ने उनको पकड़ के मारा। ഈ അവസ്ഥയിൽ കിടന്ന് നമ്മളെ उस तरह आधा मरा हुआ अवस्थे में हम लोगों को, അതെ, എനിക്ക് നീ തന്നവർക്കെല്ലാം ഞാൻ നിത്യജീവനെ കൊടുക്കും. हे प्रभु आपने जितने भी लोगों को मुझे दिया उन लोगों को मैं अनंत काल का जीवन दूंगा। നമ്മളെ അവൻ ഇതിനകത്ത് തനിക്കുള്ള ഈ 12 പേരെ ഉദ്ദേശിച്ചല്ല, നമ്മളെയും കൂടെ ഉദ്ദേശിച്ചാണ് പറയുന്നത്. वहां पर जो मेरा है करके बोलते समय में वो सिर्फ 12 चेले के बारे में नहीं बोल रहे, पूरा सावित्री मंडली के बारे में कह रहा है। ലോകത്തിൽ उसका 13 पढ़ना, 1 पढ़ना है जल्दी। प्रसव के पर्व से पहले हाँ। जब यीशु ने जान लिया कि मेरी वह घड़ी आ पहुंची है कि जगत छोड़कर पिता के पास जाऊं, तो अपने लोगों से जो जगत में थे जैसा प्रेम वह रखता था, अंत तक वैसा ही प्रेम रखता तो ये लोग जो जगत में थे, मतलब वो सब लोग चेले लोग नहीं, जगत में हम सब लोगों को अंत तक प्रेम किया। അവന്റെ കണ്ണിന് മുമ്പിൽ അന്ന് നമ്മളും ഉണ്ടായിരുന്നു. मतलब ये जब प्रार्थना प्रभु जब बोलते समय में उनके सामने हम लोग भी थे। Praise the Lord. मैं ഇന്നും അവൻ നമുക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നു. और आज भी हमारे लिए वो मध्यस्थी कर रहा है स्वर्ग में, പക്ഷേ നമുക്ക് അവനെ വേണ്ട. परंतु हमें वो नहीं, यीशु नहीं चाहिए, നമ്മൾ ശത്രുക്കളായി തീരുകയാണ്. तो हम लोग प्रभु के शत्रु बन रहे हैं। അതുകൊണ്ട് ക്രിസ്തുവിന്റെ അടുക്കലേക്ക്, അവന്റെ സിംഹാസനത്തിലേക്ക് തക്ക സമയത്ത് കൃപ പ്രാപിപ്പാൻ നമുക്ക് അവന്റെ അടുക്കലേക്ക് ധൈര്യത്തോടെ വരാം. കാരണം അവൻ നമ്മുടെ സ്നേഹിതനാണ്, സഹോദരനാണ്. इसलिए आओ हिवाव बांधते हुए हिम्मत के साथ, धैर्य के साथ उस अनुग्रह के सिंहासन में आवश्यकता का समय या सही समय पर हम लोग आए, क्योंकि वहां पर हमारा मित्र बैठा है, हमारी मदद करने के लिए, दया दिखाने के लिए वो बैठा है। Praise the Lord. Praise the Lord. प्रभु हम सबको सहायता करें। Praise the Lord. इतना आशीर्वाद आलोचना प्रभु ने दिया। हम कहाँ थे, हम कौन थे, अभी हमें प्रभु ने काम पर कितना बड़ा पदवी में लाया। भाई आज भी जिसको ये पदवी नहीं मिला, प्राप्त करने का मौका है ना। यहाँ पर जिसको पदवी मिला वो भी, जिसको नहीं मिला वो पदवी में था, है ना। हम लोग पापी थे, हम प्रभु का दुश्मन थे, हम बलहीन थे, हम अपात्र थे, हम अभक्त थे, लेकिन प्रभु ने हमारे लिए इतना बड़ा प्रेम दिया। एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, जो प्रेम पाया और वो प्रेम में आखिरी तक बना रहना है। हमारा आज जो भी काम है वो मसीह के उस प्रेम से होना चाहिए, है ना। हर एक काम हम उस प्रेम में करते रहे तो प्रभु का महिमा हो जाएगा। यहाँ पर वो मित्रता के बारे में बोला कि नहीं, पर मुझे मालूम है समय थोड़ा ज़्यादा हो गया। यूहन्ना 15 अध्याय का 13 वचन प्रभु दास ने पढ़ाया, और जो उसका 14-15 वचन भी बहुत ही महत्वपूर्ण वचन है, थोड़ा उसको भी पढ़ेगा तो। हाँ, जो आज्ञा मैं तुम्हें देता हूँ, हाँ, यदि उसे मानो हाँ, तो तुम मेरे मित्र हो। देखा, अभी यहाँ पर एक कंडीशन देगा, क्या है? हाँ, यदि जो मेरा आज्ञा तुम मानो, ये एक बड़ी बात है। प्रभु ने जरूर हमारे लिए, मित्रों के लिए, हमारा प्रभु अपना आखिरी बूंद लहू तक बहाया। अभी हम प्रभु में विश्वास किया, अभी भी हमारा कर्तव्य क्या है? उनका आज्ञा को मानना, उनका आज्ञा को मानना, ये बहुत बड़ी बात है। देखिए, प्रभु में आने के बाद एक बात है, कभी भी प्रभु हमें आकर नहीं छोड़ता। बहुत पवित्र लोग ये बात को भूल जाता है ना। पहले प्रभु ने वही यूहन्ना 14:16 में क्या बोला? मैं तुम्हें अनाथ नहीं छोड़ूंगा, मैं तुम्हें एक सहायक दूंगा। कौन है? पवित्र आत्मा। पवित्र आत्मा को प्रभु हमें दिया जब वो नया जन्म पाया। उसके बाद उसका 23 वचन, एक बड़ा महत्वपूर्ण वचन है। कौन सा? यूहन्ना 14:23। यीशु ने उसको उत्तर दिया, हाँ, यदि कोई मुझसे प्रेम रखेगा हाँ, तो वह मेरे वचन को मानेगा, हाँ, और मेरा पिता उससे प्रेम रखेगा, हाँ, और हम उसके पास आएंगे, हाँ, और उसके साथ वास करेंगे। इसका मतलब अभी संगति कितना हो गया है? पिता भी है, पुत्र भी है, पवित्र आत्मा भी है। इसका मतलब त्रिएक परमेश्वर। देखा, त्रिएक परमेश्वर के साथ हमारा संगति है। इसलिए जब यूहन्ना पत्र लिखने के टाइम पहला यूहन्ना 12 अध्याय का 3 वचन में क्या बोला? हमारे ये संगति पिता के साथ और उसका पुत्र यीशु मसीह के साथ है। कि मतलब पवित्र आत्मा ऑलरेडी है। अभी आप देखिए,
हमें कितना अनोखा संगति मिला। प्रियो, पिता ने हमें अपना मित्र कहा। आप देखिए कितना बड़ा पदवी है। पुराने नियम में एक ही व्यक्ति को वो पदवी मिला, अब्राहम को, और तो आज नया नियम की मंडली को प्रभु ने इतना बड़ा पदवी दिया। प्रियो, हम प्रभु का मानव एक मित्र है, इससे बढ़कर प्रभु का भाई है। आप देखिए भाइयों को भी अपना बड़ा भाई अपने साथ बैठाएगा, कितना बड़ा अनमोल पदवी है। अभी भी जिसको ये चाहत है मुझको भी ऐसा भाई का प्रभु के साथ, प्रभु का भाई बनकर जीने का, प्रभु का मित्र बनकर जीने का अभी भी मौका है। प्रभु ने कालवरी सूली में यहाँ पर जिसको ये पदवी नहीं मिला, जिसको ये उद्धार नहीं मिला, जिसको परमेश्वर का संतान होने का मौका नहीं मिला, आपके लिए भी वो मरा है। आप ये सच्चाई पर विश्वास करेगा तो प्रभु यीशु मसीह के लहू मेरे लिए बहाया, ये बात अगर आप विश्वास के साथ अपने मुंह से कबूल करेगा तो इसी वक्त में ये मित्रता का पदवी, ये भाई का पदवी आपको भी प्राप्त कर सकता है। तो प्रभु जरूर आपको भी प्रभु को अपना करके, प्रभु को अपना दिल देकर, प्रभु की आत्मा पाकर, प्रभु का मित्र बनकर, प्रभु का भाई बनकर विजयी जीवन बिताने के लिए जरूर प्रभु आपको सहायता करे। प्रभु ने भजन इतना सुंदर रीति में, बहुत ही गहराई से, बहुत सरल रूप में, जो भी समझने वालों को समझने के लिए कोई दिक्कत नहीं, प्रभु की आत्मा ने इतना सुंदर खोल कर समझाया। प्रभु को बहुत धन्यवाद देता है भजन बोलने के लिए। प्रभु दासों को प्रभु ने सामर्थ दिया, प्रभु दासों को भी धन्यवाद, प्रभु को दासों के प्रति धन्यवाद, वो सबके लिए प्रभु धन्यवाद देता हूँ। सारे महिमा प्रभु को देता हूँ। प्रभु को महिमा मिले। आमीन।